नमस्कार. मी प्रवीण राऊत आणि तुम्हाला जो काही विषय मी घेणार आहे त्याचं नाव आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स. तर बरेच वेळेस आपण याला अर्थशास्त्र असं म्हणतो. इव्हन तुम्ही सुद्धा याला अर्थशास्त्र म्हणत असाल, पण हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. आपण जो काही अभ्यास करतोय आपल्या एक्झामसाठी, इथे इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट नाहीये. सब्जेक्ट कोणता आहे? इकॉनॉमी हा सब्जेक्ट आहे. आणि बेसिकली तुम्हाला हे माहीत असायला हवं, की याच्यामध्ये हा फरक आहेच मुळात. इकॉनॉमिक्स एंड इकॉनॉमीमध्ये खूप फरक आहे. येस, कोणी सांगू शकाल काय फरक असेल? तुम्ही तुमच्या 11वी मध्ये किंवा 12वी मध्ये जर आर्ट बॅकग्राऊंड असेल, तर तिथे तो इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे. परंतु आपल्या एक्झामसाठी जो काही सब्जेक्ट आहे त्याचं नाव आहे इकॉनॉमी. येस. कोणी सांगू शकाल काय डिफरन्स असू शकतो? येस, श्रावण, कुणाल सर, एनी आयडिया? येस, पल्लवी मॅडम. इकॉनॉमिक्स अँड इकॉनॉमी. फक्त तुम्हाला हा इंग्रजीमधला फरक दिसत असेल, मिक्स आणि नॉमी. येस. चला लक्षात घेऊयात आपण. इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र आणि इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था. मुळात हे लक्षात घ्या, की जो काही शब्द जो आहे, मुळात जे काही शास्त्र आहे, हे तुमचं एकच शास्त्र आहे ज्याचं नाव आहे इकॉनॉमी. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. जगामध्ये सर्वप्रथम इकॉनॉमिक्स हा जो काही शब्द आहे, याचा अर्थ हाच होतो की पैशाचं शास्त्र. पैशाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. आणि इकॉनॉमिक्स जे आहे मित्रांनो, याच्या प्रामुख्याने 2 ब्रँचेस आहेत. एका ब्रँचचं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, MACRO, मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि जी दुसरी जी काही ब्रँच आहे, त्याचं नाव आहे मिक्रो इकॉनॉमिक्स. ह्या अशा 2 ब्रँचेस आहेत. याच्या आधी इकॉनॉमिक्स हा एकच ब्रँच होती. परंतु 1932 मध्ये एक तज्ञ आहेत, यांचं नाव आहे रॅग्नर फ्रिश. यांनी हे डिव्हायडेशन केलं, मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मिक्रो इकॉनॉमिक्स. याच्या आधी इकॉनॉमिक्स हा विषय खूप अवघड होता. कळत नव्हतं की कशाचा कशाबरोबर संबंध आहे. परंतु याला सेग्रिगेशन करण्याचं काम जे केलं असेल ते यांनी केलंय, रॅग्नर फ्रिश नावाच्या व्यक्तीने. आणि यांचं हे काम एवढं महत्त्वपूर्ण होतं, की यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. आणि अर्थशास्त्रातला हा पहिला नोबेल पुरस्कार विजेता आहे. यांचं नाव आहे रॅग्नर फ्रिश. म्हणजे तुम्ही इथे समजू शकता, की हा डिफरन्स किती महत्त्वाचा आहे. फक्त या डिव्हिडेशनसाठी यांना हे नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. मग तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल, की सर मॅक्रो आणि मिक्रोमध्ये काय संबंध आहे? चला लक्षात घेऊयात. इथे शब्द काय आहे? मी म्हणजे आपण एक व्यक्ती. तर इथे हा मिक्रो या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे, की एका व्यक्तीचा आणि पैशाचा जो काही संबंध असतो, मग तो एका व्यक्तीचा आणि पैशाचा संबंध काय आहे? की तो व्यक्ती पैसा कसा कमवतो, त्याचा डिमांड कसा आहे, त्याची सप्लाय कशी आहे, एका कस्टमरचं कसं बिहेवियर आहे पैशाबद्दल. या सगळ्यांचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो, ज्याचं नाव आहे मिक्रो इकॉनॉमिक्स. प्रामुख्याने जे काही MBAचे लोक अभ्यास करतात, त्या लोकांसाठी हा विषय आहे. कारण की जे MBAचे लोक अभ्यास करतात त्यांना कस्टमरचा अभ्यास करायचा असतो. एका व्यक्तीचा अभ्यास करायचा असतो. त्याची डिमांड काय आहे, त्याचा सप्लाय काय आहे, त्याची आवड-निवड काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या मिक्रो इकॉनॉमिक्समध्ये येतात. आणि विशेषतः लक्षात घ्या मित्रांनो, आपण जेव्हा या एक्झामचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला कस्टमरचे काही घेणं-देणं आहे का? आपल्याला एखादा प्रॉडक्ट सेल करायचा आहे का? नाही. आपल्याला काय करायचंय? देश चालवायचा आहे. देशाची व्यवस्था समजून घ्यायची आहे. तर त्यामुळे याचा आणि आपल्या सिलेबसचा काही संबंध नाही. जो काही संबंध आहे तो कशाबरोबर आहे? केवळ मॅक्रो इकॉनॉमिक्स या पॉइंट बरोबर आपला संबंध आहे. आता मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय? ज्या प्रकारे इथे एका व्यक्तीचा संबंध आहे, तसा इथे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये हा संबंध कोणाचा आहे? देश आणि पैसा. सोपं आहे. मग देशाचा आणि पैशाचा काय संबंध आहे? की तो देश पैसा कसा छापतो? त्या देशामध्ये बँकिंग व्यवस्था कशा प्रकारची आहे? त्या देशामध्ये लोकांचा रोजगार कसा आहे? त्या देशामध्ये बेरोजगारी कशी आहे? तो देश पैसा कसा कमवतो? या सगळ्यांचा अभ्यास म्हणजेच काय आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स. मग आता मला सांगा, आपल्याला देश चालवायचा आहे, आपण देशाचे अधिकारी होणार आहोत. मग आपल्याला हे कळणं गरजेचं आहे, की देशातील किती लोकं गरीब आहेत.
देशामध्ये लोक कसा पैसा कमवतात, देश कसा चालतो, देशाची अर्थव्यवस्था कशी चालते, देशामध्ये बँकिंग व्यवस्था कशी चालते, हे अधिकारी म्हणून आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला हा इथे अभ्यास आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि लक्षात घ्या मित्रांनो, आतापर्यंतच्या सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, मग ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आपली युपीएससी असेल, राज्यसेवा असेल, एमपीएससी असेल, सरळ सेवा असेल, प्रत्येक एक्झामला आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये याचाच अभ्यास आहे. याचा अभ्यास अजिबातच नाही. आणि हे जे काही शास्त्र आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्याचा आपला संबंध काहीच नाही. तर त्यामुळे आपल्याला इथून पुढे आपण जे काही अभ्यास करणार आहोत ते फक्त मॅक्रो इकॉनॉमिक्स याचाच अभ्यास असेल. आणि मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, की मग याच्यामध्ये हा जो काही फरक आहे, हा तर फरक समजून आला. पण याचा जो काही उच्चार आहे ते थोडासा कन्फ्युजिंग आहे. मी उच्चार करताना मुद्दाम मिक्रो आणि मॅक्रो याला मी एकदम डिफरन्सली उच्चार करतोय. पण याचं प्रोनाउन्सिएशन हा जवळपास सारखाच आहे. मॅक्रो, मिक्रो. मग हे डिफरन्स लोकांना लक्षात येत नाही उच्चार करताना. खूप सारा गोंधळ होतो. हा गोंधळ होऊ नये यासाठी जे काही मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, याला एक वेगळं नाव देण्यात आलं आणि या वेगळ्या नावाचं नाव काय आहे? इकॉनॉमी. म्हणजे इथून पुढे जेव्हा तुम्ही इकॉनॉमी हा शब्द जेव्हा लक्षात घ्याल, तर याचा अर्थ हे कोणतं शास्त्र आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स असा याचा अर्थ होतो. आणि लक्षात घ्या, आपण इंडियामध्ये राहतो, आपण भारताचा अभ्यास करतो, भारताची एक्झाम देणार आहोत. मग अशा वेळेस आपल्याला कोणत्या देशाचा अभ्यास आहे? तर भारताचा अभ्यास आहे. म्हणून आपण याला इथे म्हणतो इंडियन इकॉनॉमी. कोणाचं? इंडियन इकॉनॉमी. मग आता लक्षात घ्या, जेव्हा आपण ही इंडियन इकॉनॉमी जेव्हा लक्षात घेतो, समजा आपला हा भारत देश आहे. आपला इथे हा भारत देश आहे. ही आपली इंडियन इकॉनॉमी. याला इथे तुम्ही मराठीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था असं म्हणू शकतो. येस, हा शब्द प्रयोग मी इथे करतोय, भारतीय अर्थव्यवस्था. मग आता मला सांगा मित्रांनो, या मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये जो अभ्यास केला जातो तो कशाचा अभ्यास केला जातो? देशाचा आणि पैशाचा अभ्यास केला जातो. आता मला सांगा, याच्यामध्ये मग कोणकोणते पॉइंट्स येऊ शकतात, की जेव्हा आपण पैशाचा आणि देशाचा अभ्यास करतो तेव्हा याच्यामध्ये काय काय गोष्ट अपेक्षित आहेत अभ्यास करणं? थोडक्यात महत्वाचं हे की देशाला पैसा कसा येतो, म्हणजे देशाचं उत्पन्न. येस. दुसरा आपण एक बाब सांगू शकतो, देशाचा खर्च. आणखीन काय बाब सांगता येईल? देशातील लोक पैसा कसा कमवतात, देशातील किती लोक गरीब आहेत, म्हणजे इथे आपण हा शब्द इथे लक्षात घेऊ, गरीब. दुसरा आहे रोजगार. देशामध्ये पैसा कशा प्रकारे सर्क्युलेट होतो, म्हणजेच काय असेल? बँकिंग. बँकिंग मधून हा पैसा सर्क्युलेट होतो किंवा क्रेडिट क्रिएशन होते, बँकिंग. एवढंच नाही तर आपल्या देशातील सरकार आणि पैसा याचा काय संबंध आहे, म्हणजेच आपण त्याला इथे बजेट असं म्हणतो. हे लक्षात येते की जे काही मायक्रो इकॉनॉमिक्स आहे ज्यामध्ये एका देशाचा आणि पैशाचा अभ्यास आहे, मग त्याच्यामध्ये अभ्यास कोणता आहे? तर साधारण ह्या सगळ्या पॉईंटचा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास करणं म्हणजेच काय करणं? मॅक्रो इकॉनॉमीचा अभ्यास करणं. आणि लक्षात घ्या, कोणतीही एक्झाम असू द्या, साधारण तुम्हाला याच पॉईंटवरती तुम्हाला आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. इथे मी तुम्हाला एक रफली लिहून दिलेला आहे, परंतु स्पेसिफिक जर पॉईंटचा विचार केला तर साधारण 10 ते 12 पॉईंट्स आहेत. नॅशनल इन्कम, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, पब्लिक फायनान्स. तर हे सगळे आपले पॉईंट्स आहेत. याला फक्त इथे बेसिक अंडरस्टँडिंग समजून घ्या की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला देशाची अर्थव्यवस्था आणि पैसा जर अभ्यास करायचा असेल तर या बाबींवरती अभ्यास करायचा आहे किंवा करावं लागेल. मग या दृष्टिकोनातून आपली एक्झाम कोणती आहे? तर कंबाईनची परीक्षा आहे. कंबाईन मध्ये आता जे आपण इथे डिस्कशन करणार आहोत तो पूर्व परीक्षेचा अप्रोच असणार आहे. परंतु भारतीय अर्थव्यवस्था किंवा हा जो काही विषय आहे मित्रांनो, याचं डिव्हायडेशन अजिबात पूर्व आणि मुख्य असं कधी होत नाही. इव्हन शिकवताना सुद्धा मी तुम्हाला कधीही पूर्व आणि मुख्य असं कधीही शिकवणार नाही. तुम्हाला जे काही बेसिक पॉइंट्स आहेत, जे पूर्वला आणि मुख्यला कॉमन आहेत, ह्या एकाच लेवलला शिकवणार आहे. फक्त जे काही मेनचे जे काही पॉइंट्स असतील आपले, थोडंसं जे काही मेनचे जे काही पॉइंट्स असतील ते मी तुम्हाला इथे शिकवणार नाही. फक्त पूर्व आणि मुख्यचं एकत्रित आपण इथे शिकवणार आहोत. मग आता लक्षात घ्यायचं मित्रांनो, जी आपली एक्झाम आहे, जो आपला एक्झामचा सिलेबस आहे, या एक्झामच्या सिलेबसमध्ये आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे तो अशा प्रकारचा आहे. येस, 3 नंबरचा पॉइंट आहे,
दोन भागामध्ये डिवाइड केलंय. अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरा आहे शासकीय अर्थव्यवस्था. आता लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला मुद्दामून हे दोन डिवायडेशन दिलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर पूर्ण देशाचा अभ्यास, आणि शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, सरकारच्या व्यवस्थेचा अभ्यास. मग सरकारच्या व्यवस्थेचा अभ्यास का करायचा आहे, कारण की आपण त्या सरकारमध्ये जाणारच आहोत. त्यामुळे त्या सरकारमध्ये बजेट कसा मांडला जातो, बजेट कशा प्रकारे स्वीकारला जातो, कशा प्रकारे आपला त्याच्यामध्ये प्रोव्हिजन असते, ह्या सगळ्या गोष्टी अधिकारी म्हणून आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून हा शासकीय अर्थव्यवस्था हा पॉइंट तुम्हाला दिलेला आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला जो काही पॉइंट दिलेला आहे, हा शासकीय अर्थव्यवस्था, याच्यावरती आतापर्यंत साधारण जनरल जो काही ट्रेंड आहे तो आहे 5 क्वेश्चनचा, आणि भारतीय अर्थव्यवस्था याच्यावरती किती आहे, 10 क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला अर्थव्यवस्था पूर्व परीक्षेला साधारण किती प्रश्न विचारले जातात, 15 प्रश्न विचारले जातात. या 15 पैकी 5 क्वेश्चनचं वेटेज कुठे आहे, शासकीय अर्थव्यवस्था, आणि 10 क्वेश्चनचं वेटेज कुठे आहे, भारतीय अर्थव्यवस्था. म्हणजे सर्वात जास्त वेटेज कोणत्या पॉइंटला आहे, या पॉइंटला. या नाही तसं विचार केला तर हे खूप जास्त पॉइंट्स आहेत ना, आणि इथे जर पॉइंट केला तर एकच पॉइंट आहे. म्हणजे कशाला वेटेज आहे, शासकीय अर्थव्यवस्था. मग आता तुम्हाला हा प्रश्न पडायला हवा की जर आम्हाला हा पूर्व परीक्षा जर अभ्यास करायचा असेल तर हे अशा 2 पॉइंट्स मध्ये करायचं आहे का, तर नाही. याची एक जनरल लिस्ट तयार करायची. मग आता मला सांगा कोणकोणती लिस्ट होऊ शकते. राष्ट्रीय उत्पन्न पहिला पॉइंट, शेती उद्योग दुसरा पॉइंट, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, हा पॉइंट इथे रिपीट होतोय. नंतर आहे हा पॉइंट. तर हे जे काही पॉइंट्स आहे मित्रांनो, याला आपण इथे प्रॉपर डिवाइड जर केलं, प्रॉपर जर समजून घेतलं, तर याचं डिवायडेशन हे प्रामुख्याने आपल्याला 12 पॉइंट्स मध्ये इथे येते. थोडासा काहीतरी फॉन्ट इथे मागे पुढे झालाय बघा. म्हणजे या सगळ्या पॉइंटचं जे की सिलेबसचं जे रिफ्लेक्शन्स आहे हे तुम्हाला कुठे पाहायला मिळते, या 12 पॉइंट्स मध्ये पाहायला मिळते. 2 मिनिटं मी चहा घेतो. आधी हे 12 पॉइंट्स एकदा वाचून घ्या व्यवस्थित. पहिला पॉइंट आहे आपला राष्ट्रीय उत्पन्न, क्षेत्र, क्षेत्र म्हणजे कृषी, उद्योग आणि सेवा. नंतर आहे दारिद्र्य, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, बँकिंग, मौद्रिक धोरण, महागाई, आर्थिक सुधारणा आणि नियोजन. मला सांगा आता हे संपूर्ण जे काही पॉइंट्स आहेत हे आपल्याला पूर्व परीक्षेचे पॉइंट्स आहेत. मुख्यचा काही सिलेबस आहे का याच्यामध्ये, येस सेम आहे. पण आता लक्षात घ्या मित्रांनो, हे आयोगाने आपल्याला असं दिलंय त्यामुळे आपण इथे तात्पुरतं तरी मानूयात की हे फक्त पूर्व परीक्षेचं आहे. आता आपण मुख्य परीक्षेमध्ये आपण समजून घेऊयात. मुख्य परीक्षेमध्ये हा तुमचा सिलेबस आहे. चला मुख्य परीक्षेमध्ये मला सांगा किती पॉइंटचा अभ्यास आहे. मेन 2 पॉइंट्स आहेत. किती एकूण सब पॉइंट किती होत आहेत आयोगानुसार, तर 4 आणि इथे 9 म्हणजे किती आहेत, 13 पॉइंट्स आहे. म्हणजे 13 पॉइंट्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. येस. आता मला सांगा यापैकी असे किती पॉइंट्स आहेत की जे तुम्हाला रिपीट दिसत आहेत. पहिल्या सेक्शन मध्ये आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये पॉइंट रिपीट दिसत आहेत. येस, म्हणजे हा पॉइंट तुमचा रिपीट आहे. 1.4 आणि 2.8 रिपीट आहे. आणखीन बघा कोणता पॉइंट रिपीट आहे, वरती नाही ना रिपीट, म्हणजे आपल्याला वरचा आणि खालचा रिपीट बघायचा आहे. येस सर, तुमचं नाव काय आहे, नीलकंठ. ओके, खूप छान नाव आहे. येस एक्झॅक्टली रिपीट आहे. म्हणजे 1.3 आणि इथे आहे इथे 2.5 हे रिपीट आहे. जर हे पॉइंट आपण इथे म्हणत असतो तर 13 पॉइंट्स आहेत, पण यापैकी काही पॉइंट्स रिपीट आहे. म्हणजे खऱ्या अँगलने आपल्याला एकूण किती पॉइंट्स आहेत, 11 पॉइंट्स आहेत. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर इथे लक्षात घेतलं, पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला एकूण किती पॉइंट्सचा अभ्यास आहे, 12. मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एकूण किती पॉइंट्सचा अभ्यास आहे, 11. पण मला सांगा जे पूर्व परीक्षेला असलेले पॉइंट्स आहेत आणि मुख्य परीक्षेला पॉइंट्स आहेत ते एक का वेगळे आहेत, एकच आहेत. म्हणजे आपण जर खरा जर विचार केला, इथून पुढे आपल्याला जी काही प्रिपरेशन करायची आहे ती एकत्र करायची आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला किती पॉइंटचा अभ्यास करावा लागेल,
12+11 असे असेल ना. 12+11 म्हणजे 23 पॉईंट. पण मुळात हे 23 पॉईंट नाहीच आहे. हे पॉईंट रिपीट झालेले आहेत. म्हणजे एक्झॅक्टली आपण हे जर इलिमिनेशन जर केलं रिपीटचं, तर आपले एकूण पॉईंट्स किती होतात? तर हे जवळपास आपल्याला इथे हे आहे तुमचे इथे मुख्य परीक्षेचे 11 पॉईंट्स जे आपण आतापर्यंत डिझाईन केले. एकूण जे आपण पॉईंट जर लक्षात घेतले पूर्व आणि मुख्य परीक्षेचे, चला सांगा किती पॉईंट्स आहेत? आपण जे 23 म्हणत होतो खऱ्या अर्थाने फक्त 17 पॉईंट्स आहेत. कारण की हा जो काही पॉईंट तुम्हाला दिसतोय हा चालू घडामोडी आहे. म्हणजे एकंदरीत आपण इथे जे काही 23 पॉईंट जे काही कलेक्ट केले होते मुळात ते 23 पॉईंट नाहीच आहे. किती पॉईंट्स आहेत? फक्त 17 पॉईंट्स आहेत. येस. म्हणजे आता तुमच्या डोक्यासमोर एक गोष्ट नक्की असायला हवी की कंबाईन पूर्व परीक्षेला तुम्हाला 15 प्रश्न आहेत. कंबाईन मुख्य परीक्षेला अर्थव्यवस्थेला तुम्हाला 10 प्रश्न आहेत. समजते? बघा, आपण लक्षात घेतोय अर्थव्यवस्था. आपण ही प्रश्नाची संख्या लक्षात घेतोय. पूर्व परीक्षा 15 प्रश्न, मुख्य परीक्षा 10 प्रश्न. मुख्य परीक्षेला तुम्हाला 10 प्रश्न आहे. आतापर्यंत तुम्हाला 2023 ची ग्रुप बी ग्रुप सी असेल किंवा 2024 ची आत्ताची ग्रुप बी परीक्षा असेल, सगळ्यामध्ये तुम्हाला जे काही वेटेज आहे ते जवळपास सारखंच आहे 10 क्वेश्चनचं. तर हे वेटेज आपण 2 मिनिटात लक्षात घेऊयात. बघा, हा पेपर आहे तुमचा 2024चा हा लेटेस्ट पेपर आहे. हा ग्रुप बी 2023चा आणि हा आहे 2023 ग्रुप सी चा. बघा वेटेज कसं आहे. अर्थव्यवस्था 10 क्वेश्चन्स, अर्थव्यवस्था 10 क्वेश्चन्स, अर्थव्यवस्था 10 क्वेश्चन्स. म्हणजे तुम्ही हे डोळे लावून मान्य करा किंवा येणारच हा ट्रेंड. येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा अर्थव्यवस्थेला किती प्रश्न असतील? 10 क्वेश्चन्स असतील. आता हे तुम्हाला मी एवढं ठामपणे का सांगतोय? कारण की आयोगाने आतापर्यंत तीळ मात्र सुद्धा बदल केलेला नाहीये. विज्ञान 12, इकडे सुद्धा 12 आणि इकडे सुद्धा 12. म्हणजे आपण असं म्हणू शकतो किंवा तुम्ही तुमच्या एक्झामसाठी हे लिहून ठेवा. नंतर तुम्हाला ही पीपीटी शेअर करेल. तर तुम्हाला मेन्सचं हे वेटेज तुम्हाला माहित असायला हवं, की आपल्याला इकॉनॉमीसाठी 10 प्रश्न असतील आणि बाकीच्या विषयाचं वेटेज हे अशा प्रकारचं असेल. तर हा पॉईंट क्लिअर झाला. म्हणजे एकंदरीत आपल्याला जो काही अर्थव्यवस्था हा विषय अभ्यास करायचा आहे, ते किती क्वेश्चनसाठी अभ्यास करायचा आहे? 25 क्वेश्चनसाठी. डोक्यामध्ये भलेही परीक्षा वेगवेगळ्या असतील, पूर्व आणि मुख्य. भलेही यांचा सिलेबस आयोगानुसार वेगळा असेल. परंतु आयोगाने आतापर्यंत जे काही प्रश्न आपल्याला डिझाईन केलेले आहेत, हे कधीही वेगळे नाहीयेत. वेगळे नाहीत या शब्दाचा अर्थ हा होतो, की आयोगाने असं कधीच केलं नाहीये. मुख्य परीक्षा म्हणजे एकदम अवघड प्रश्न, पूर्व परीक्षा म्हणजे एकदम सोपे प्रश्न, ग्रुप बी म्हणजे एकदम अवघड, ग्रुप सी म्हणजे एकदम सोपे. मला सांगा लेव्हल ऑफ क्वेश्चन्स आयोगाची जी आहे, ती डिफरंट आहे का? नाहीयेत. सगळी एकच आहे ना. तुम्ही पूर्व द्या, मुख्य द्या, हे सगळं एकच आहे. आणि असं काही डिव्हायडेशन आहे का? आपण आयोगाला असं सांगू शकतो का? नाही, हा प्रश्न फक्त मुख्यलाच असायला हवा. नाही सांगू शकत. जसं की सहकार हा पॉईंट तुम्हाला मुख्य परीक्षेला दिलेला आहे. पण तो जर पूर्व परीक्षेला जर आला, तर आयोगाला आपण विचारू शकतो का? का विचारला पूर्व परीक्षेला? नाहीये. म्हणजे डोक्यामधून एक गोष्ट अतिशय क्लिअर करा, की इकॉनॉमीसाठी 17 पॉइंट्स आहेत आणि हे सगळे 17 पॉइंट्स मला याचा अभ्यास करायचा आहे. डोक्यामध्ये कधीही पूर्व आणि मुख्य असं कधीही लेवल पकडू नका. कारण की ही जी लेवल आहे पूर्व आणि मुख्य, ही कोणासाठी आहे? आयोगाच्या सोयीनुसार आहे. अभ्यासाच्या सोयीनुसार एकच गोष्ट शाश्वत आहे. ती म्हणजे काय? की इकॉनॉमी म्हणजे माझ्याकडे 17 पॉइंट्स आहेत. 17 पॉइंट्स कोणते आहेत हे आपल्याला तोंडपाठ पाहिजे. आणि विशेषतः लक्षात घ्या, आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला ही पूर्व परीक्षा आता जवळ आलेली आहे. नोव्हेंबरमध्ये आहे. मग अशा वेळेस या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जो काही फोकस करायचा आहे, तो कोणकोणत्या पॉइंट्सवरती करायचा आहे? कोणकोणत्या पॉइंट्सवरती करायचा नाहीये, हे आता आधी आपण डिसाईड करूया. कारण की बघा, जसं की सहकार हा जो काही टॉपिक आहे, पुढे दिसतोय तुम्हाला हा सहकार. हा पॉइंट प्रामुख्याने तुम्हाला मुख्य परीक्षेला आहे. त्याच्यानंतर आणखी कोणता पॉइंट हा प्रामुख्याने मुख्य परीक्षेला आहे? दिसतोय कोणता सांगा?
उद्योग आणि सेवा क्षेत्र किंवा हा पॉइंट, येस, हा एम म्हणजे मुख्य परीक्षा, हे आहे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा. सार्वजनिक वित्त हा आपला शासकीय अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे हा तर खूप हायलाइट पॉइंट आहे. म्हणजे आपण जे काही 17 पॉइंट्स आपण इथे बघणार आहोत, या 17 पॉइंट्स पैकी असे किती पॉइंट्स आहेत की जे आपल्याला इथे सध्या या लेवलला करायचे नाहीये किंवा करण्याची आवश्यकता नाही सध्या तरी, पण नंतर आपल्याला करावं लागेल. उद्योग आणि सेवा क्षेत्र आपण करणार नाहीये. पायाभूत सुविधा सुद्धा करण्याची आवश्यकता नाही, कारण याच्यावरती फक्त योजना आहे. सहकार हा टॉपिक आपल्याला मेन्सला आहे. भारतीय शेती व ग्रामीण विकास हे करण्याची आवश्यकता नाही. हा पॉइंट मी तुम्हाला इथे कव्हर करणार आहे या 2 पॉइंट्समध्ये. म्हणजे साधारण लक्षात घ्या मित्रांनो, आपण आता ह्या पूर्व परीक्षा अँगलनी जे काही बेस पकडणार आहोत, स्टार्टिंगचा बेस, त्याला आपण बंच ऑफ स्टडी असं म्हणूया. तर पहिल्या बंच ऑफ स्टडीमध्ये आपण काय अभ्यास करणार आहोत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 आणि हे 13. म्हणजे आपण साधारण 13 पॉइंट्स वरती आपण अभ्यास करणार आहोत. 4 पॉइंट वरती सुद्धा आपण करू शकतो. पण आपल्याला हे करायचं नाहीये. कारण की जेव्हा तुम्ही मेन्सला जेव्हा जाल, तेव्हा रिव्हिजनच्या अँगलनी आणि एक्स्ट्रा पॉइंटच्या अँगलनी तुम्हाला हे ऍड करता येईल. म्हणजे आज तुम्ही जे काही क्लास करणार आहात, जे तुम्ही इथे अभ्यास करणार आहात, मी असं इथे क्लेम करेल की 70-80% तुमचा सिलेबस हा, सॉरी 70-80 कमी झालंय, 90% हा सिलेबस तुमचा कव्हरच होईल. फक्त जे काही 4 पॉइंट्स आहेत हे आपण करणार नाहीये. ते मुद्दामून आपण पेंडिंग ठेवणार आहोत. तुमचा मेनचा पॉइंट असेल. म्हणजे इथून पुढे तुमच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की आपल्याला अभ्यास करत असताना एकूण किती पॉइंट्स आहेत? 13 पॉइंट्स आहेत. लक्षात राहील? पूर्व परीक्षेचे पॉइंट्स किती आहेत? विसरून जा. मुख्यचे किती पॉइंट्स आहेत? विसरून जा. सगळं विसरून जायचंय. सिलेबस विसरून जायचंय. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की माझ्या समोर जे काही टार्गेट्स आहेत, हे किती आहे? 13 पॉइंटचं टार्गेट्स आहे. आणि जिथे तुम्ही अभ्यास करता तिथे हे सगळे 13 पॉइंट्स लिहून काढा आणि एक-एक पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे आहे. आणि हे लक्षात घ्या, एक-एक पॉइंट्स कव्हर करत असताना आपली एक बेसिक स्ट्रॅटेजी आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत. म्हणजे माझा तो फॉर्म्युलाच असतो आणि तो आपल्याला विद्यार्थी म्हणून सगळ्यांना तो फॉलो करायचा असतो. तर हा फॉर्म्युला कोणता आहे? आधी मला सांगा, की तुम्ही अभ्यास कसा करता बेसिकली? बेसिकली आपण सगळेजण असा अभ्यास करतो, की पुस्तक घेतो, पुस्तक वाचतो, पुस्तक संपवतो, पी-वाय-क्यू सोडवतो, रिव्हिजन करतो. ही स्ट्रॅटेजी आहे. किंवा एका दिवसात आपण 3 किंवा 4 पुस्तक वाचतो किंवा 3-4 सब्जेक्ट हातात घेतो किंवा काही लोकं 2 किंवा 3 सब्जेक्ट घेतात. येस ऑर नो? किती लोकं रिव्हिजन करतात? रिव्हिजनचा काही पॅटर्न आहे? लोकं रिव्हिजन करतात, पण रिव्हिजनचा पॅटर्न त्यांना माहीत नसतो. म्हणजे मला हे सांगायचं मित्रांनो, मी आज तुम्हाला ह्या इकॉनॉमीच्या माध्यमातून तुमचा जो काही वे ऑफ स्टडी आहे, तो इथे फिक्स आउट करून देणार आहे. कारण की याचं जे काही ॲप्लिकेशन आहे तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टमध्ये करता येऊ शकते. पण 101% हे तुमच्याकडून मी फॉलो करून घेणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. आणि यासाठी आपण इथे 5 डायमेन्शन स्ट्रॅटेजी आपण इथे यूज केलेली आहे. आता 5 डायमेन्शन स्ट्रॅटेजी काय आहे? तर लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 5 पार्ट आपण इथे डेव्हलप करतो. लक्षात घेतो. पहिला पार्ट म्हणजे कोणता आहे? क्लास अंडरस्टँडिंग. म्हणजे आपण जे काही आतापर्यंत जे 13 पॉइंट्स निवडलेले आहेत. समजा या 13 पॉइंट पैकी आपण एखादा पॉइंट कलेक्ट करूयात. त्याचं नाव आहे बेरोजगारी. जेव्हा आपण हा इथे बेरोजगारी हा पॉइंट जेव्हा पिकअप केला, तर ह्या बेरोजगारी पॉइंट्स वरती आपण क्लासमध्ये पूर्णतः काय करणार आहोत? याचं क्लास अंडरस्टँडिंग करणार आहोत. हे तुम्हाला आधी वाचण्याची आवश्यकता नाहीये. क्लासमध्ये हा पॉइंट पूर्णतः अंडरस्टँड करा. हा पॉइंट क्लासमध्ये अंडरस्टँड केल्यानंतर तुम्हाला घरी गेल्यानंतर काय करायचं आहे? फक्त किंवा क्लासमध्ये जे तुम्हाला मी डिक्टेट करून देईन. माझं जास्त डिक्टेशन नाहीये. फक्त जे काही डायग्राम्स वगैरे असतात त्याचं मी तुम्हाला डिक्टेशन करून देईन. क्लास नोट्स जे आहे ते तुम्हाला डिक्टेट करायचे आहेत. आणि याचबरोबर तुम्हाला आणखीन एक याच्यामध्ये पॉइंट ओपन अप ठेवायचा आहे. ते आहे सेल्फ नोट्स. सेल्फ नोट्स या शब्दाचा अर्थ हा होतो, की आपल्याला इकॉनॉमीसाठी जर एवढं वेटेज आहे, तर आपल्याही स्वतःचं काही सेल्फ मटेरियल असणं गरजेचं आहे. सेल्फ काही शॉर्टकट असणं गरजेचं आहे. सेल्फ डेटा आपल्याला पाठ करण्यासाठी आपल्याकडे ते नमूद असणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक वेळेस आपण काही पुस्तक वापरणार नाहीये. आणि काही लोकं काय करतात, या मोठ्या परीक्षेमध्ये अजिबात सेल्फ नोट्स काढत नाही. म्हणजे त्यांची रिव्हिजन हा पॅटर्न त्यांना माहीतच नसतो. फक्त एकच पॅटर्न त्यांना माहीत असतो. तो म्हणजे काय? रीडिंग, 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 रीडिंग.
पण रीडिंग हे फायनल आहे का कधी? रीडिंगच्याही व्यतिरिक्त काही प्रोसेस आहेत आणि ह्या प्रोसेस मी तुम्हाला या माध्यमातून इथे क्लिअर करतोय. हे झालं तुमच्या क्लास नोट्स किंवा सेल्फ नोट्स. तिसरा पॅटर्न काय आहे? जेव्हा तुम्ही हे सगळं केलेलं असेल, त्याच्यानंतर पुढचा सोर्स आहे ऑथेंटिक सोर्सेस. म्हणजे जे काही तुमच्याकडे ऑथेंटिक सोर्सेस आहे, त्या सेम ऑथेंटिक सोर्सेस मधून तुम्हाला हा टॉपिक वाचायचा आहे. मग आता ऑथेंटिक सोर्सेस कोणते आहेत? खूप जास्त नाही आहेत. 2च मी तुम्हाला रेफरन्स सांगणार आहे. स्टेट बोर्ड, एन-सी-ई-आर-टी आणि दुसरा रेफरन्स आहे गजानन बस्के सरांचं पुस्तक. कोळंबे सरांचं पुस्तक पण चांगलं आहे. बाकीची पुस्तकं चांगली आहेत. पण मी गजानन बस्के सरांचं यासाठी सांगतोय, कारण की सरांचं पुस्तक हे खूप सुटसुटीत दिलेलं आहे. वेगळ्या कलरफुल भाषेमध्ये त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे फॉन्ट चांगले आहेत. जे तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम लवकर कळेल. मग आता लक्षात घ्या, इव्हन तुम्हाला हे जे काही 2 रेफरन्सेस आहेत, स्टेट बोर्ड, एन-सी-ई-आर-टी आणि स्टेट बोर्ड आणि परत तुमचं गजानन भस्के सरांचं पुस्तक. हे 2 रेफरन्सेस तुम्हाला सेम प्रीसाठी सुद्धा सारखे आहेत आणि मेनसाठी सुद्धा सारखे आहेत. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे हेच तुमचं फायनल सोल्युशन आहे. आता इथून पुढे याच्या व्यतिरिक्त कोणतंही दुसरं पुस्तक हातात घ्यायचं नाही आणि बघायचं सुद्धा नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सर असं का सांगताय? यासाठी सांगतोय मित्रांनो, की जेवढे की तुमच्याकडे खूप सारे सोर्सेस असतील, तेवढं कन्फ्युजन जास्त असेल आणि एक ना धड भाराभर चिंध्या. त्यामुळे एका ऑथेंटिक सोर्सवरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि मुळातच आपण याला इथे ऑथेंटिक सोर्स का म्हणतो? जो तुमच्या सब्जेक्टचा बेस आहे, ज्या बेसच्या आधारे तुम्हाला नक्कीच आणि हे लक्षात घ्या, पूर्व परीक्षेमध्ये कधीही 15 पैकी 15 क्वेश्चन तुमच्या बरोबर येणारच नाहीयेत. तुम्हाला जी काही अपेक्षा करायची 15 पैकी किंवा जे तुम्हाला मी इथे प्रॉमिस देतोय, हे फक्त 10 प्रश्नांचं आहे. म्हणजे इकॉनॉमीमध्ये तुम्हाला 15 पैकी 10 प्रश्नांचं फक्त टार्गेट ठेवायचं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सर 15 पैकी 15 का नाही? होऊ शकतच नाही. कारण की 10 प्रश्न हे तुमच्या लेव्हलचे असतात, आपल्या सोर्सेसमधले असतात. पण 5 प्रश्न कसे असतात, कदाचित जर चांगला अभ्यास असेल, लॉजिक चांगला असेल, 12-13 प्रश्न बरोबर येतील. काही अर्थ नाही. म्हणजे हे नाही, अडचण नाही. परंतु 2 किंवा 3 प्रश्न असे असतात, की जे की मोस्ट डिफिकल्ट आहे. आयोग सुद्धा त्याच्यामध्ये कन्फ्यूज असते. टीचर सुद्धा कन्फ्यूज असतात. मुलांना तर विचारायलाच नको. आउट ऑफ रेंजचा तो प्रश्न असतो. मग त्या प्रश्नामध्ये आपल्याला काही घेणं-देणं आहे का? आपल्याला या गोष्टींचा विचार करायचा, की ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहे. ज्या गोष्टी खूप अवघड आहेत, ज्याचं काही प्रिडिक्शन आपण करू शकत नाही, ते आपल्याला त्याचा कधी विचारच करायचा नाही. म्हणून आपला एक्झामचं टार्गेट किती असायला हवं? 10 प्लस. जेव्हा तुम्हाला 10 प्लस मार्क्स मिळतील, तेव्हा माझं प्रॉमिस पूर्ण होईल. आणि तुमचंही स्वतःला दिलेलं प्रॉमिस पूर्ण होईल. मी तुम्हाला आज आपल्या लेक्चरच्या फर्स्ट डेला हे प्रॉमिस देतोय, की तुम्हाला ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, राज्यसेवा असेल, प्रत्येक या एक्झामला 10 प्लस तुमचे हे क्वेश्चन्स कव्हर होतील. कव्हर होतील म्हणजे तुमचे क्वेश्चन्स बरोबर येतील. हा माझा अर्थ आहे. 15 पैकी 15 तुम्हाला सोडवता येतील. पण जे काही गॅरंटी आहे, जे आपल्या हातामध्ये क्वेश्चन्स आहेत, ते किती आहेत फक्त 10 प्लस. तर त्यामुळे हे आपल्या डोक्यामध्ये स्वतःला सांगून द्यायचंय. आत्ताच तुम्ही तुमच्या वहीमध्ये टार्गेट देऊन टाका, की मला हे टार्गेट किती करायचंय? 10 प्लस. हा तुमचा पहिला नियम आहे. पहिला प्रॉमिस आहे. पहिलं प्रॉमिस काय आहे? की मी माझ्या ऑथेंटिक सोर्सेस प्री किंवा मेन्ससाठी माझे हे समान असतील. हे म्हणजे काय? स्टेट बोर्ड आणि एन-सी-ई-आर-टी आणि प्लस ऑथेंटिक सोर्सेस म्हणजेच गजानन मस्के सरांचं पुस्तक. इथे रेफरन्सेस लक्षात घ्या. बुक लिस्ट. पहिला आहे स्टेट बोर्ड 11वी आणि 12वीचे 2 पुस्तकं आहेत. याच्यामध्येच आहे एन-सी-ई-आर-टी. पण ही एन-सी-ई-आर-टी कोणती आहे? ही फक्त 11वीची आहे. त्याचं नाव आहे इंडियन इकॉनॉमी. एकच पुस्तक आहे फक्त. तिसरा रेफरन्सेस आहे गजानन भस्के सर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सर कोळंबे सरांचा वापरायचा आहे का? तर मी म्हणेल, की कोळंबे सरांचा वापरू नका. त्याचं कारण आहे, की कोळंबे सरांनी त्या पुस्तकामध्ये जो डेटा दिला तो जुना डेटा आहे एकतर आणि जे काही मांडणी केलेली ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे स्टेटमेंटच्या माध्यमातून. मुलांना ते कळत नाही. म्हणजे मी आधी मुलांना कोळंबे सरांचा रेफरन्स द्यायचो कारण की तेव्हा ते बेस्ट होतं. परंतु आता सरांचं जे पुस्तक आलंय ते खूप सिम्प्लिफाय केलेलं आहे.
आता मी माझ्या अँगलनी सांगितलं की गजानन भस्के सर वाचा, पण याच्या व्यतिरिक्त हे तुमचं स्वातंत्र्य आहे की तुम्हाला कोणतं वाचायचंय. काही लोक म्हणतात की सर आम्हाला देसले सरांचं वाचायचंय, वाचा बिंदास. माझी काही अडचण नाही. किंवा तुम्हाला वाटतं की कोळंबे सरांचं वाचा, वाचा. पण माझं जे काही पर्सनल जे काही सजेशन्स आहे ते काय आहे, गजानन भस्के सरांचं घ्या. येस, हे जरा बेस्ट आहे. येस, आणि तुम्हालाही कळेल हळूहळू की का बेस्ट आहे ते. आता याचा अर्थ हा होत नाही बरं की मी सरांच्या बुकचं प्रमोशन करतोय. नाही, मला बेसिकली ते वाटतं चांगलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बरोबर आहे कोमल मॅडम? येस. तुम्ही बघितलं वाटते पुस्तक? ओके. येस. तर हे आपल्याला 2 रेफरन्सेस लक्षात घ्यायचे. काय आपण त्याला इथे म्हणतो शालेय पुस्तकं आणि दुसरा आहे आपला एक रेफरन्स. म्हणजे आपण काय केलं बेसिकली, शालेय रेफरन्स एक घेतला आणि एक रेफरन्स घेतला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तर तुम्ही खूपच सोपं सांगताय. आणखीन 2-4 पुस्तकांची नावं सांगा की सर. सांगतो. पण करायची आवश्यकताच नाहीये. मला सांगा तुम्हाला काही पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे नाहीयेत. जो एव्हरेज सिलेबस आहे तेवढं करा. कधीही आपल्याला बेस टू बेस करायचं नाहीये. मुलं एक्झॅक्टली तेच करतात. आणि जेव्हा ते बेस टू बेस बनतात, करतात, याचा अर्थ की त्यांचे बाकी सब्जेक्ट हे वीक आहेत. ते करतच नाहीत. कुठेतरी आपल्याला जे काही वाटा आहे तो कसा द्यायचा आहे? समान द्यायचा आहे, एव्हरेज द्यायचा आहे. तर इथून मला तुम्ही प्रॉमिस देताय, की या रेफरन्सेस शिवाय तुम्ही दुसरं काही वाचणार नाही. तुमच्याकडून प्रॉमिस का घेतोय? कारण की आपल्याला पुस्तकांवरती विश्वास नसतो, की बाबा सर एवढी मोठी परीक्षा अवघड आहे. खरंच याच्यातून येतील का? येतात प्रश्न. आपण आपला बेस हा कायम ठेवायचा, रिव्हिजन चांगली ठेवायची. कारण की याच्यामध्ये आणखीन एक डायमेन्शन मी ॲड करणार आहे. तो डायमेन्शन ॲड आहे पुढचं डायमेन्शन, ज्याला म्हणतो आपण इथे पी-वाय-क्यू. आता लक्षात घ्या मित्रांनो, पी-वाय-क्यू का करायचे असतात? पी-वाय-क्यू यासाठी करायचे असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पी-वाय-क्यू यासाठी करायचे असतात, की जे काही पेपर्स आहेत आपले, कोणतेही पेपर घ्या, राज्यसेवा, कंबाईन, तुम्हाला माहिती आहे किती पर्सेंट क्वेशन्स हे आपले रिपीट होतात? 60 to 70% क्वेश्चन्स हे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली रिपीट होतात. किती पर्सेंट रिपीट होत नाहीयेत? 30%. त्याचं आपल्याला घेणं-देणंच नाही ना. जे क्वेशन्स रिपीट होतात आणि जे काही 70-30% जे काही क्वेशन्स असतात किंवा जे काही 70% जे काही सॉरी मला असं म्हणायचंय, जे काही 30% जे काही क्वेशन्स असतात, ते क्वेशन्स कसे असतात? लॉजिक बेस. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे पी-वाय-क्यू बघितलेले आहेत, तुम्ही जे काही ऑथेंटिक सोर्सेस आत्तापर्यंत केलेले आहेत, या सगळ्यांचं जे काही लॉजिक आहे, ते 20-30 क्वेशन्समध्ये असते. हे लॉजिक बेस्ड क्वेशन्स असतात. तर त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या हातासमोर फक्त 2च कीज आहेत, ऑथेंटिक सोर्सेस आणि पी-वाय-क्यू. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सर पी-वाय-क्यू कसे करायचे? सेम बेस आहे, की आपण जो काही टॉपिक निवडलेला आहे, आता तुम्हाला काय करायचं स्टार्टिंगला? क्लास अंडरस्टँडिंग, क्लास नोट्स, ऑथेंटिक सोर्सेस तुम्ही वाचलेत, पण कोणते वाचलेत? सेम टॉपिक. म्हणजे हा बेरोजगारी हा सेम टॉपिक तुम्हाला कुठून वाचायचा आहे? स्टेट बोर्डमधून. सेम टॉपिक तुम्हाला एन-सी-ई-आर-टी मधून वाचायचा आहे आणि हा सेम टॉपिक तुम्हाला गजानन भस्के सरांच्या पुस्तकामधून वाचायचा आहे. मला सांगा तुम्ही ही 3 रेफरन्सेस जेव्हा वाचाल, तेव्हा तुम्हाला कळेल की येस मुझे अब सब कुछ पता हो गया है. बेरोजगारी माझ्या हे लक्षात आलेलं आहे. आणि जे तुम्हाला लक्षात आलंय, जे तुम्ही क्लासमध्ये अंडरस्टँड केलं, या बेसवरती तुम्हाला काय करायचंय? पी-वाय-क्यू सोडवायचे. पण कोणते पी-वाय-क्यू सोडवायचे आहेत? ह्या सेम टॉपिकवरती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सर याचे असं काही मार्केटमध्ये आहे का स्पेसिफिक पुस्तकं? आहेत. खूप सारे ठोकळे आहेत. लोकसेवा पब्लिकेशनचं आहे, ज्ञानदीपचं आहे, युनिकचं आहे, असे बरेच आहेत. पण मित्रांनो, मी तुम्हाला इथे आता मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करेल, की यासाठी तुम्हाला सध्या भगीरथ आय-एस अकॅडमीचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे. नवीन 5 संच आलेले आहेत, तुम्हाला माहीत असतील. तर ह्या 5 संचापैकी तुमचे एक संच आहे अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था. आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांनी पॉइंट्स दिलेले आहेत, जे काही क्वेशन पेपर आहेत, ते 2011 पासून तर 2025 पर्यंत आहेत. थोडक्यात काय तर अपडेटेड आहे. आणि दुसरा पॉइंट हा आहे मित्रांनो, त्यांनी एक्झाम वाईज दिलेला आहे. म्हणजे बाकीचे आपण जर बुकलेट जर बघितले तर ते कसे आहेत? राज्यसेवा, कंबाईन सगळे सरमिसळ आहे. ते कसं दिलेलं आहे? राज्यसेवेचे वेगळे क्वेशन्स आहेत, कंबाईनचे वेगळे क्वेशन्स आहेत. आणि त्याच्यामध्ये पण असं डिव्हायडेशन त्यांनी केलंय, की 2011 ते 2020 आणि 2020 ते 2025-24 हे का असं डिव्हायडेशन केलं असेल त्यांनी? तर याचा अर्थ हा होतो, की 2020 च्या आधीची परीक्षा वेगळी होती. परीक्षेचे पॅटर्न्स वेगळे होते जवळपास मागे-पुढे. म्हणून त्यांनी ते तसं डिव्हायडेशन केलंय.
आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण बेरोजगारी हा टॉपिक जेव्हा सोडवणार आहोत, तर तेव्हा आपल्याला नक्कीच कळायला हवं की ते प्रश्न कसे आहेत. आणि त्यांनी एकदम काय केलं मला वाटतं की आता मला आठवत नाही एक्झॅक्टली आकडा, पण समजा बेरोजगारीवरती समजा 70-80 प्रश्न त्यांनी दिलेत त्याच्यामध्ये. मग हे तुमचे सगळे सॉल्व्ह होतील का? क्लास व्यवस्थित केलाय, पी-वाय आपलं ऑथेंटिक सोर्सेस तुम्ही वाचलेले आहात, अंडरस्टँड चांगलं झालेलं आहे. मग आता 70 किंवा 80 क्वेशन पैकी तुमचे किती क्वेशन बरोबर येतील? तर मी देतोय, आजच इथे सांगतोय. जे तुमचे आत्तापर्यंत आपण जे काही 13-14 जे काही पॉइंट बघणार आहोत पुढे, यापैकी तुम्ही या सोर्सनी जर गेला, क्लास बेसनी जर गेला, तर तुम्ही जे काही पी-वाय-क्यू आहे 60-70% तुमचे सगळे बरोबर येतील. आर यू गेटिंग माय पॉइंट? किती पर्सेंट? 60-70% बरोबर येतील. तुम्ही सोडवणार नाही असं नाही म्हणत आहे मी. बरोबर येतील. म्हणजे हे एवढं महत्त्वाचं रेफरन्सेस आपल्याला या सगळ्या गोष्टीचे वरती डायमेन्शन्स आहेत. मला असं म्हणायचं आहे, की जर तुम्ही चांगले डायमेन्शन केले, तर याच्यामध्ये तुमचे जवळपास 70% क्वेशन्स हे बरोबर येतील. मग तुम्हाला प्रश्न पडला, की सर 100% नाही होऊ शकणार का? ते होणं सुद्धा अपेक्षित नाहीये. मग आता याच्यानंतरची पुढची प्रोसेस चालू होती, की जे प्रश्न तुमचे चुकलेत, कदाचित तुम्हाला ते क्लिअर झाले नाही, पण त्याच्यावरती प्रश्न होता. मग अशा वेळेस काय करायचंय, की जो पॉइंट तुम्हाला कळाला नाही, त्याच्यावरती लगेच या नोट्समध्ये तुमची नोट्स काढायची. किंवा जे तुम्हाला 30% क्वेश्चन तुम्हाला जमले नाहीत, ते का जमले नाहीत या संदर्भात रेफरन्सेस बघायचे. हे रेफरन्सेस बघायचे. सरांना विचारायचं किंवा नोट्स बघायच्या आणि हे याच्यामध्ये ॲड करायचे. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे तुमची ही नेहमी ऑन गोइंग प्रोसेस असेल. 1 वर्षानंतर सुद्धा, 6 महिन्यानंतर सुद्धा. मी भली तुमच्या सोबत नसेल सब्जेक्ट झाल्यानंतर, पण तुम्हाला स्वतःहून नंतर याच्यामध्ये स्वतःचं व्हॅल्युएडिशन करत राहायचंय. कारण की हा सब्जेक्ट कसा आहे, नेहमी वाढत राहणारा विषय आहे. म्हणजे आपल्याला नेहमी काय करायचं, स्वतःला अपग्रेड करत राहायचं. स्वतःला नेहमी याच्यामध्ये व्हॅल्युएडिशन करत राहायचंय. आणि विशेषतः लक्षात घ्या, याच्यावरती तुमचं स्ट्राँग काम होणं खूप महत्वाचं आहे. इथून पुढे तुम्ही मला एक प्रॉमिस द्यायचं. मी तुमच्याकडून दुसरं प्रॉमिस घेतोय. दुसरं प्रॉमिस हे आहे, ब्लँक वही आहे कोणाकडे? नाहीये. म्हणजे ब्लँक म्हणजे असं टोटल हां, आहे का? असेल तर द्या प्लीज. चला ऑनलाईन मित्रांनो तुम्हाला काही क्वेशन डाउट असेल मला सांगत चला. येस, नाहीये? बरं ठीक आहे. द्या मला कोणतीही द्या एखादी. येस. आता बघा तुम्हाला माहीत असेल की मार्केटमध्ये अशा प्रकारचे ब्लँक स्पायरल तुम्हाला मिळते. आता विशेषतः तुम्हाला ही वही नाही घ्यायची आहे. कोणती वही घ्यायची? ब्लँक स्पायरल. ब्लँक स्पायरल का घ्यायची? त्याचं कारण हे की तुम्ही इथून पुढे नोट्स काढणार नाहीये, तर डायग्राम काढणार आहात. मी तुम्हाला कोणती गोष्टी असं प्रॉपर असं लिहून देणार नाही. सगळं हे डायग्राम फॉर्मॅटमध्ये असेल आणि तुम्हालाही तुमच्या नोट्स कशा मेंटेन करायच्या आहेत? डायग्राम फॉर्मॅटमध्ये. म्हणजे बघताच क्षणी ते सगळ्या डोक्यात ते रिकॉल व्हायला हवं. अशा प्रकारच्या नोट्स आपण सिस्टमॅटिक पद्धतीने डायग्राम पद्धतीने आपण इथे डिझाइन करणार आहोत. आणि हे जे आहे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट होणार नाही तोपर्यंत हे तुमचं हे फायनल असेल. तर त्यामुळे हे काय करायचंय? याची स्पेशल वही करायची. याची तुम्हाला एक स्पेशल वही तयार करायची आणि विशेषतः ती ब्लँक तयार करायची. आज ठीक आहे, आज मी समजू शकतो. पण उद्यापासून कंपल्सरी अशा प्रकारची वही करायची. जे तुम्हाला मी आज लिहून दिलंय पी-पी-टीमध्ये, त्यानुसार तुम्ही याच्यावरती सिलेबस उतरवून घ्या आणि जो काही नवीन टॉपिक आहे ते आपण उद्यापासून तर घेणारच आहोत. ते सुद्धा तुम्हाला याच्यात ॲड करायचं आहे. पण डिसिप्लिन सगळ्यांनी मेंटेन करायची आहे. ती कंपल्सरी अशा प्रकारची तुम्हाला नोट्स मेंटेन करायची, लिहायचं आहे. येस. हे तुम्ही मला प्रॉमिस द्यायचं की तुम्हाला मेंटेन करायची. चला, आता आणखीन एक तिसरं प्रॉमिस आहे. तिसरं प्रॉमिस हे आहे, की मी तुम्हाला एक प्रॉमिस दिलेला आहे, की मी तुम्हाला 10 प्लस क्वेशन्स हे तुमच्या बरोबर येतील. बरोबर. या अँगलने आपण हे सगळे प्रयत्न करणार आहोत. पूर्व परीक्षा असेल, मुख्य असेल किंवा कोणती परीक्षा असेल. मग आता हे मी तुम्हाला प्रॉमिस देतोय. तर यामध्ये माझा एक अप्रोच असा आहे, की ज्या दिवशी आपल्या क्लासचं शेवटचं लेक्चर असेल, त्या दिवसामध्ये तुमची जी काही प्रिपरेशन आहे, ती दी एंडच व्हायला हवी. दी एंड ऑफ युअर ऑथेंटिक सोर्सेस, दी एंड ऑफ युअर दिस टॉपिक. कसं करायचं त्यासाठी? त्यासाठी मला तुमच्याकडून डेली जोपर्यंत आपला क्लास चालू आहे, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या वेळेमधून फक्त 2 तास तुमच्या इकॉनॉमी या विषयाला द्यायचे. क्लास तर तुम्ही करताय 2 तास. पण याच व्यतिरिक्त तुम्हाला तुमचे 2 तास घरी गेल्यानंतर तुम्हाला द्यायचे आहेत, की बाबा सरांनी काय सांगितलंय? सरांनी कोणता टास्क दिलाय? सरांनी कोणतं वाचायला सांगितलंय? कोणते पी-वाय-क्यू सोडवायचे आहेत? हे तुम्हाला करायचं आहे. आणि मित्रांनो, हा जो काही साधारण आपला जो काही विषय आहे, तो आपण 50 ते 60 तासांमध्ये आपण पूर्ण करणार आहोत.
आणि विशेषतः तुम्हाला सुद्धा एवढाच अभ्यास करायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर एवढ्या सब्जेक्ट नंतर एवढ्या वेळेनंतर आमचा खरंच अभ्यास होईल का एवढा परफेक्ट? याचे तुम्हाला मी उदाहरण देतो, हे तुम्हाला लक्षात येईल. मला सांगा, जर पॉलिटी हा विषय जर तुम्हाला जर पूर्ण करायचा असेल, म्हणजे पूर्ण म्हणजे सिलेबस, पूर्ण PYQ ऑथेंटिक सोर्सेस, साधारण तुम्हाला किती तास लागतात? मी तासांमध्ये घेतो, कारण की आपण तासांमध्ये अभ्यास करतो. तर साधारण मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगतो, की जवळपास तुम्हाला 350 तास लागतात. येस. त्याच्यानंतर जे काही जनरल सायन्स हा जो काही सब्जेक्ट आहे, यासाठी तुम्हाला जवळपास 400 ते 450 तास लागतात. त्याच्यानंतर हिस्ट्रीसाठी तुम्हाला जवळपास 400 तास लागतात. आणखी एखादा विषय सांगा. वेगळे विषय सांगा. जिओग्राफी. येस. जिओग्राफीसाठी तुम्हाला जवळपास 350 तास लागतात. इकॉनॉमीसाठी तुम्हाला किती वेळ लागतो? तर सेल्फ स्टडीमध्ये आपण जर गेलो, तर हे सुद्धा जवळपास तुम्हाला 350 तास लागतात. आता हा सगळा जो काही तुम्हाला मी अभ्यास सांगितलाय, हा सेल्फ स्टडीचा अभ्यास आहे बरं. तर तुम्ही जर सेल्फ स्टडी जर केला, तर तुम्हाला एवढा वेळ हा वेळ लागणार आहे. परंतु मी तुम्हाला हे सांगेल, की जर समजा तुमच्यासोबत जर मेंटॉर असेल, शिक्षक असेल, तर मला सांगा परत तुम्हाला इथे 350 तास अभ्यास करण्याची गरज आहे का? तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, की क्लासच्या माध्यमातून ऑलरेडी आपण 60 तास कव्हर करणार आहोत आणि उर्वरित जो काही वेळ आहे, तो तुम्हाला इथे करायचा आहे फक्त 150 तास. म्हणजे मी तुम्हाला असं सांगू शकतो, की तुम्हाला 200 तासांमध्ये हा विषय जो आहे, तो 10+ एवढं तुम्हाला कव्हरेज देऊ शकतो. म्हणजे तुमचा जो काही टायमिंग आहे तुमच्या मेंटॉर बरोबर, शिक्षक बरोबर, हा जवळपास 50% नी हा रिड्यूस होणार आहे. होणारच आहे. आज जर तुम्ही समजा बेरोजगारी जर स्वतः वाचायला गेलात, तर काय होईल? बोरिंग होईल, कळणार नाही, कदाचित वेळ लागेल. पण बेरोजगारी हा टॉपिक जर मी तुम्हाला पूर्णतः क्लासमध्ये जर एक्सप्लेन केला, तर तुम्ही बसल्यानंतर काय होईल? हां, समजलं. पुढे, पुढे. कॉम्प्लिकेशन्स राहणार नाही आणि ज्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला सहज विचाराल, की "सर मला हे पॉइंट नाही कळाला." म्हणजे यामुळे जिथे तुम्हाला 3 तास लागणार आहे, इथे तुम्हाला फक्त 1.5 किंवा 1 तास लागेल वाचनामध्ये. आणि या वाचनामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये सातत्याने रिव्हिजन होणार आहे 150 तासामध्ये. म्हणजे इथून पुढे आपल्या क्लासमध्ये साधारण हा स्पॅन आपण लक्षात घेऊयात. पुढचे 1.5 महिने. 1.5 महिने म्हणजे साधारण आपण 40 दिवस लक्षात घेऊयात. 40 दिवसामध्ये आपण हे सगळं करणार आहोत. तर 40 गुणिले समजा 2 केलं, तर किती होत आहेत? 80 तास होत आहेत. 80 तास तुमचे आणि माझे 50 तास किती होत आहेत? 130 किंवा 140 तास. मला असं म्हणायचं की 140 तासामध्येच हा तुमचा विषय संपेल. मग बाकीचे जे काही आहे 50-60 तास ते कशासाठी असतील? इथून पुढे असणाऱ्या तुमच्या रिव्हिजनसाठी आणि व्हॅल्यू एडिशनसाठी. ही खूप मोठी तोफ नाहीये हा सब्जेक्ट. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपण इंटेन्सिव्हली त्या गोष्टी कधी करत नसतो. आपण कसं करतो बेसिकली? जिओग्राफी घेतलं, 10 दिवस केलं, 20 दिवस केलं, वाटतं की ठीक आहे चांगलं झालं. परत दुसरा सब्जेक्ट घेतो. परत 10-20 दिवसांनी परत दुसरा सब्जेक्ट घेतो. तो सब्जेक्ट आपण कधीही एंडपर्यंत नेत नाही. आणि आपण पुस्तक सुद्धा सुरुवात करताना कसं करतो? पहिल्या पेजपासून तर 50व्या पेजपर्यंत. बोर होते, सोडून दिलं. आणखीन कधीतरी जेव्हा ते पुस्तक हातामध्ये घेतलं, तेव्हा सुरुवात परत कुठून असते? पहिल्या पेजपासून असतं. आपण कधी 51 पासून सुरुवात करतो का? नाही. आणि अभ्यास करताना कधी आपल्याला कॉन्फिडन्स येतो का? की चला आता मी पुढे 50 पेज वाचलेले आहेत. आता मला हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील. असं कधी होत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपला एक ट्रॅप तयार होतो मित्रांनो. आणि हा ट्रॅप खूप भयानक आहे. कोणता आहे माहिती आहे? दिवसेंदिवस जास्तीत जास्त अभ्यास करत राहणे. 3-3, 4-4 वर्ष मुलं जे अभ्यास करतायत मार्केटमध्ये, त्याचं कारण हेच आहे, की त्यांचं संपतच नाही. का संपत नाहीये? कारण की त्यांची जी काही प्रोसेस आहे संपवण्याची, ती प्रोसेस चुकीची आहे. चला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, बेसिकली तुम्ही उत्तर द्या. तुम्ही आत्तापर्यंत कोणता विषय संपवला? किती पॉइंट संपवले? याचे तुम्ही मला इथे उत्तर देऊ शकता? ट्राय तर करा. म्हणजे किती पर्सेंट सिलेबस तुम्ही संपवला? ओके. मी पर्सेंटमध्ये म्हणतोय. आर यू शुअर? ओके. पण हे याच्या आधी तुमच्या डोक्यात होतं, की माझं एवढं झालंय म्हणून? का जस्ट तुम्ही अंदाज करताय सध्या? अंदाज आहे.
म्हणून अंदाज तयार होतोय. पण मला हे पूर्ण सायंटिफिक वेनी रेकॉर्ड्स हवेत. आपल्याकडे रेकॉर्ड्स नाहीये. हे सगळं अंदाजेपंती चालू आहे. म्हणजे आपण आपल्या लाईफचा सर्वात महत्त्वाचा डिसिजन हा घेतला आणि तो कशावरती चालू आहे सगळा? अंदाजपंचे. मेरा हो जाएगा, मैं सिलेक्ट होऊंगा. बघूयात. नंतर आपण मस्त लग्न करूयात, मजा करूयात लाईफची. कारण की हे सगळं लग्नासाठीच चालू आहे. जॉब सिक्युरिटी. बरोबर आहे कुणाल सर? कारण की आपल्याला माहिती आहे सरकारी नोकरी मिळाल्याशिवाय जॉब मिळणारच नाही. पण फ्रस्ट्रेशन हे नाही की सरकारी नोकरी सुद्धा मिळत नाहीये. ती का मिळत नाही? कारण की आपला जो अप्रोच आहे तो प्रॅक्टिकल नाहीये. आता मी तुम्हाला हे सांगेल की हे कसं मोजायचंय? कारण की आपण कंबाईनची परीक्षा देतोय ना. चला हे कसं मोजायचं हे तुम्हाला मी सांगतोय. चला. आधी मला सांगा, की आपली जी काही कंबाईनची परीक्षा आहे, याच्यामध्ये फक्त 2च स्टेज आहेत. पूर्व आणि मुख्य बेसिकली. चला. मला सांगा पूर्वमध्ये आपले कोणकोणते सब्जेक्ट आहेत? साधारण 7 सब्जेक्ट आहेत. आपण एक लिस्ट आउट करूयात. येस. एक आहे राज्य व्यवस्था. आधी राज्यशास्त्र होता, आता हा राज्य व्यवस्था आहे. दुसरा आहे अर्थव्यवस्था. पुढे कोणता आहे? भूगोल. सामान्य विज्ञान. चालू घडामोडी. याला आपण इथे मॅथ अँड रिझनिंग असं म्हणूयात. म्हणजे साधारण आपले हे 7 सब्जेक्ट आहेत. 100 क्वेश्चनसाठी आपले हे क्वेश्चन असतात, सब्जेक्ट असतात. आता आपण इथे घेऊयात आपण मुख्य परीक्षा. चला मुख्य परीक्षेमध्ये सांगा मला कोणकोणते पॉइंट्स आहेत? असे पॉइंट लक्षात घ्या की जे इकडे एक आणि इकडे सारखेच आहे. 3 मात्रे काही फरक नाही पडत, सगळं एकच आहे. तर इथे लक्षात घ्या हे सगळे विषय जे आहेत 7 हे सगळे सारखे आहेत. 3 मात्रे सुद्धा फरक नाही. सिलेबस सुद्धा सारखा आहे. फक्त इकॉनॉमीमध्ये काही व्हॅल्युएशन्स आहे. बाकी सगळं हे सारखंच आहे. फक्त याच्यामध्ये एक 8वा विषय थोडासा ऍड होतो. तो आहे स्टॅटिस्टिक्स. यस. त्याच्यानंतर आणखीन कोणते विषय हे ऍड होतात? बोला बोला बिंदास बोला. आणखीन काय काय ऍड होतं मुख्य परीक्षेला? तर तंत्रज्ञान हा पॉइंट ऍड होतो. येस तंत्रज्ञान. पुढचा पॉइंट कोणता आहे? 10 नंबर पर्यावरण. 11 नंबर कोणता आहे? RTA अँड RTS. येस हे झाले तुमचे 11 पॉइंट्स. आणखीन कोणतं आहे सांगा? सांख्यिकी झालं, तंत्रज्ञान, पर्यावरण, RTA RTS. आता लँग्वेज मराठी आणि त्याच्यानंतर आहे इंग्रजी. चला आता आपण अभ्यास करणार आहोत. तर हे सगळं जे आहे डिव्हायडेशन सिलेबसचं हे आयोगानुसार आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, आपल्याला जर एक्झाम जर क्रॅक करायची असेल कंबाईनची, तर आपल्यासाठी एकूण राक्षस किती आहेत की ज्यांना आपल्याला किल करायचंय? हे फक्त 13 राक्षस आहेत. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर नेहमी 13 राक्षसांचा विचार असायला हवा. 13 राक्षस. आता मला सांगा ह्या 13 राक्षसांपैकी तुम्ही किती राक्षसांना मारलेलं आहे? कंप्लीट फिनिश केलेलं आहे. 7 फिनिश केलंय. आर यू शुअर? कन्फर्म आहे? ओके. पीवेक्यू सगळे सोडवलेले आहेत. नाही मला असं म्हणायचं की तुमचा स्टेटस आतापर्यंत काय आहे असं. हा कारण की तुमचा स्टेटस जर तुम्हाला जर कळाला तर आपल्याला पुढे काम करता येईल ना. येस. तर आपण हे मान्य करूयात की काहीच नव्हतं आपलं किंवा काहीच नाहीये. कारण की प्रामाणिकपणे जर मान्य केलं तर आपल्याला बाकीच्या गोष्टींवरती काम करता येईल. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, आणि हे तुमच्या बाबतीत नाही सगळ्यांच्या बाबतीमध्ये हेच चालू आहे सध्या. इव्हन 3-4 वर्ष करणारा जर मुलगा जरी असला इथे, तर त्याचा सुद्धा प्रश्न त्याला पडेल की अरे खरंच मी काही केलंय का? तो कन्फर्म सांगू शकणारच नाही की सर मी 13 राक्षस मी मारलेले आहेत. असं कोणी सांगू शकणार नाही. आधी त्याला हेच माहित नाही की 13 राक्षस मारणं म्हणजे नेमकं काय? येस. पण आता तुम्हाला हे नक्कीच लक्षात आलं की 13 राक्षस किंवा 1 राक्षस मारणं या शब्दाचा अर्थ हा होतो की त्याचं
जे पॉइंट्स जे सिलेबस आहे ते प्रॉपर संपवणे. म्हणजे कसे संपवणे? त्याच्या नोट्स, त्याच्या ऑथेंटिक सोर्सेस वाचणे, त्याचे PYQ सोडवणे आणि नंतर आहे रिव्हिजन आणि प्रॅक्टिसेस. हे करत राहणे म्हणजेच त्या राक्षसाला मारणे असा अर्थ होतो. तर आता नक्कीच तुमच्या इथे हे लक्षात आलं असेल. नेहमी तुमच्या डोळ्यासमोर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कारण की मला सांगा सगळ्यांचं कंबाईन हे टार्गेट आहे. इथून पुढे जाता येता तुमच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट लक्षात ठेवा, की मला हा जो काही प्रवास आहे जर पूर्ण करायचा असेल, तर माझ्या लाईफमध्ये मला ह्या 13 राक्षसांना मारायचंय. येस. आता हे 13 राक्षस मारायचे आहेत, पण तुम्हाला हे सुद्धा क्लिअर करणं गरजेचं आहे, की मला हे 13 राक्षस मारत असताना पूर्वच्या वेळेस मी त्याला वेगळं मारेल, मुख्यच्या वेळेस मी त्याला वेगळं मारेल, असं काही आहे का? नाही. एका वेळेस जर राक्षस घेतला, तर एकाच वेळेस त्याला किल करायचं. ते पूर्वच्या अँगलनी असेल किंवा मुख्यच्या अँगलनी. फक्त आपण हे डिसाईड करूयात, की त्याला मारायचं कधी? तर लक्षात घ्या मित्रांनो, मुळात हे जे काही 7 टॉपिक्स आहेत, ते आधी तुम्ही फायनल करून टाका, की मी अजिबात पूर्वचा अभ्यास करत नाही. तर मी काय करतोय? मुख्यचा आणि पूर्वचा एकच अभ्यास करतोय. हे आधी स्वतःचा एक माइंडसेट डेव्हलप करा. मुलं काय करतात? बरेच वेळेस मुलं पास होतात. 55 जेव्हा त्यांच्याकडे क्वेश्चन स्कोर येतो, तेव्हा ते विचारतात, की "सर आम्ही पूर्वचं चांगलं केलेलं आहे, पण आता मुख्यचं थोडंसं अडचण आहे." मी त्यांना म्हटलं, की "अरे तू सगळंच केलेलं आहे, फक्त तुला माहित नाही तू काय केलंय." पण हे तुम्हाला पहिल्या दिवशी माहीत असायला हवं, की मी 7 राक्षस मारतोय किंवा 7 सब्जेक्टचा अभ्यास करतोय याचा अर्थ हा होतो, की माझं पूर्व आणि मुख्य हे एकच आहे. येस. आणि जेव्हा तुम्ही हे स्वतःला जेव्हा सांगता, की सर मी इकॉनॉमी करतोय. इकॉनॉमी मी अभ्यास करतोय. पूर्व मुख्य असं काही करत नाहीये. मी हा इकॉनॉमीचा मी राक्षस किल करतोय. तेव्हा बघा ऑटोमॅटिक तुमचं जो काही पोटेन्शियल आहे अभ्यासाची, ती डबल न टिबल न वाढेल. किती लोकांनी आतापर्यंत विचार केला, की जेव्हा मी प्री पास होईल, मग मेन्सला मी खूप अभ्यास करेल, खूप अभ्यास करेल. असा सगळ्यांनी विचार केलेला आहे. पण ती आपल्या लाईफमध्ये मेनची कधी फेज येतच नाही किंवा ती येईल आपण त्याची वाट बघतो. मी म्हणेन की ती मेनची, प्रीची फेज आत्ता जगा. पूर्व हीच मेन्स आहे आणि मेन्स हीच पूर्व आहे. शक्तिमान ही गंगाधर आहे आणि गंगाधर ही शक्तिमान आहे. काही फरक नाहीये. आणि जेव्हा ही फिलॉसॉफी आपल्या डोळ्यात येईल ना, तेव्हा आपल्याला कधीच हा विषय किंवा कधीच प्री आणि मेन्स कधी वेगळी वाटणारच नाही. येस? बरोबर आहे नीलकंठ? हा अप्रोच, हा माइंडसेट डेव्हलप करणं गरजेचं आहे. हा बाकीच्या मुलांचा माइंडसेट नाहीये. मुलं काय करतील, जेवढा अभ्यास पूर्व परीक्षेला केला, त्याच्यापेक्षा डबल अभ्यास मुख्यला करतील. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, की अरे बघा, बाबा ह्या 2 गोष्टी एकच होत्या. इथून पुढे नेहमी लक्षात ठेवायचं, की माझ्याकडे 13 राक्षस आहेत. या 13 राक्षसाला जर मला किल करायचं असेल, तर हे मुळात हे आत्ताचे राक्षस नाहीच आहेत. इंग्रजी, मराठी, आर-टी-आर-टी-एस, पर्यावरण तंत्रज्ञान हे आत्ता तुमच्यासाठी हे राक्षस नाहीये. मी तुमच्यासाठी हा शब्द मी का प्रयोग करतोय? कारण की तुम्हाला ही एक्झाम आत्ता द्यायची आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये. येस ओर नो? आणि तुमच्याकडे आता जो काही वेळ आहे तो सफिशियंट आहे. ना तो जास्त आहे ना तो कमी आहे. सफिशियंट आहे. आता हा महिना कोणता आहे? ऑगस्ट. तर ऑगस्ट किती तारीख आहे? 20. 21 तारीख आहे. ऑगस्टचे 10 दिवस, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. म्हणजे साधारण तुम्हाला किती महिने आहेत? 2च महिने आहेत. 2च महिने आपण इथे कन्सिडर करूयात. 2 महिने म्हणजे किती दिवस आहेत? 60 दिवस आहेत. आता लक्षात घ्या मित्रांनो, एक गोष्ट आणखी एक तुम्हाला मी क्लिअर करतो. मी हे क्लिअर असणं गरजेचं आहे. 60 दिवसात प्रिलिम पास होईल याची पॉसिबिलिटीज ही 50% आहे फक्त. येस. कारण की आता वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पण तरी सुद्धा या 60% मध्ये किंवा या 60 दिवसामध्ये आपली जी काही पॉसिबिलिटीज आहेत, ती आपण वाढवू शकतो. कशी वाढवू शकतो? कारण की माझा अंदाज तोच आहे, की भलेही तुम्हाला 60 डेज आहेत, पण 60 डेजमध्ये आपण हे नक्कीच बेस्ट टू बेस्ट एफर्ट देऊ शकतो. म्हणजे की 50-50 जे काही चान्स आहेत, हे डायरेक्टली आपण 50 वरून डायरेक्टली 70 किंवा 70 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. 70-80 पर्यंत. तुम्हाला आवडेल का? 50 वरून डायरेक्टली 70-80 पर्यंत जायला? मग ती स्ट्रॅटेजी काय असेल? तर याच्यावरती मला इथे लक्षात द्यायचं आहे, की तुम्ही आता सगळ्यांनी अजिबात याचा लोड घ्यायचाच नाही. माझं इंग्लिश राहिलंय, माझं मराठी राहिलंय, माझं हे राहिलंय, डोक्यात घेऊच नका. तुमच्यासाठी सध्या प्रायोरिटी बेसवरती किती राक्षस आहेत? 7 राक्षस आहेत. पण लक्षात घ्या, जर तुम्हाला जर हे 7 राक्षसापैकी जर तुम्हाला स्वतःला जर बेस बनायचंय, पूर्व परीक्षा जर क्रॅक करायची असेल, तर यात असा कोणता राक्षस आहे, की ज्या राक्षसाला लवकर मारू शकतो किंवा जो राक्षस आपल्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्याला मारणं आवश्यकच आहे. 7 राक्षस आहेत. नाही. मॅथ, रिझनिंग. ओके. आणखीन?
सायन्स. ओके, व्हेरी गुड. आणखी? येस, श्रावण. म्हणजे कसं? ओके, मिलिटरीमॅन आहात तुम्ही, पण कंबाईनची एक्झाम देणार आहात? ओके, फक्त हे ऐकताय. ठीक आहे, काय हरकत नाही. पण ऐका, याचा अप्रोच तुम्हाला कुठे ना कुठे भविष्यामध्ये कामाला येईल. येस, कनेक्शन्स असतात, डॉट कनेक्ट होतात. चला, तर आता लक्षात घेऊयात. आता हे जे आपले राक्षस आहेत, हे आता आपल्याला किती राक्षसाचा विचार करायचा आहे? केवळ 7 राक्षस. पण यापैकी सर्वात बेस्ट किंवा ज्याला आपण लवकर किल करू शकतो, ज्यामुळे आपला स्कोर वाढवू शकतो. कारण की मला सांगा मित्रांनो, फायनल कट ऑफ हा कशावरती लागतो? तुमचा कोणता सब्जेक्ट चांगला आहे याच्यावरती लागतो का? नाही. फायनल कट ऑफ हा तुमच्या एकूण मार्कांवरती लागतो. येस ऑर नो? म्हणजे तुम्हाला काय विचार करायचा, की मला असं काय करायचंय जेणेकरून माझे मार्क्स हे वाढतील. सब्जेक्टमध्ये इमोशन नाही व्हायचं, की माझा पॉलिटी चांगला आहे म्हणून मी पॉलिटीला फोकस करेल. सब्जेक्ट में इमोशन नहीं होना है हमें. क्या फोकस करना है हमें? मार्क्स फोकस करना है. तर आता इथे लक्षात घ्या, या मार्क्समध्ये लक्षात घ्या, सर्वात मोठा जो काही बॅरियर आहे सगळ्यांचाच तो आहे गणित बुद्धिमत्ता. 20 क्वेश्चन्स त्याला येत आहेत आणि असे मी कितीतरी मुलं बघितलेले आहेत की 20 क्वेश्चन्स पैकी हार्डली त्यांचे 5-6 क्वेश्चन बरोबर येतात आणि हे त्याचं बाकीचं एकदम क्लिअर आहे बरं, एकदम भारी झालेलं आहे. मग मला सांगा 5-6 जर क्वेश्चन्स असतील तर याचा अर्थ की त्याची काही कॉम्पिटिशन आहे ती फक्त 80 क्वेश्चन्स मध्येच आहे. 20 क्वेश्चन तर गेलेत. मग आता मला सांगा 80 क्वेश्चन्स मध्ये त्याच्यापैकी अॅक्युरसी चांगली असेलच असं काही सांगता येत नाही. आणि 80 क्वेश्चन जमतील याची पण गॅरंटी नाहीये. पास व्हायचं असेल तर एक जनरल नियम आहे आणि आतापर्यंत ग्रुप सी, ग्रुप बी मध्ये जे मुलं पास होत आहेत ते असेच मुलं पास होत आहेत की ज्या लोकांचं गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे. आणि विशेषतः लक्षात घ्या, नक्की मी मान्य करतो की 20 पैकी 20 हे क्वेश्चन सोपे नाहीयेत. पण 20 पैकी नक्कीच 12, 13, 14 एवढे तरी क्वेश्चन सोपे आहेत. मी म्हणेल की आपण तेवढेच तर हिट करायचे आहेत कमी वेळेमध्ये. कारण की ही जी काही कॉम्पिटिशन आहे ती नॉलेजची कॉम्पिटिशन तर आहेच, पण ती वेळेची सुद्धा आहे. कारण की विदिन अ लिमिटमध्ये तुम्हाला एवढे क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत. बरेच जणांना हेच जमत नाहीये. हुशार आहेत, पण वेळेमध्ये हा गेम त्यांना हँडल करता येत नाहीये. मग आता लक्षात घ्या, या गेमसाठी काय करायचंय तुम्हाला मी पुढे सांगतोय. पण आपला जो काही दुसरा राक्षस आहे तो कोणता आहे? कोणी सांगू शकाल? तो खूप महत्वाचा आहे, पण लोकं त्याला निग्लेक्ट करतात किंवा त्याच्यावरती काम करत नाही. व्हेरी गुड. सायन्स. सायन्स हा सर्वात महत्वाचा राक्षस आहे. आता याला मी महत्वाचा का म्हणतो? कारण की याला सगळे दुर्लक्ष करतात. येस. सगळ्यात दुर्लक्ष करतात, पण हा जर चांगला जर फोकस केला, तर हा तुमचा प्लस पॉइंट बनू शकतो. निगेटिव्ह आहे, पण हा तुमचा स्ट्रेंथ होऊ शकतो कमी वेळेमध्ये. आणि विशेषतः सायन्सचे क्वेश्चन हे खूप अवघड असतात मला मान्य आहे. पण 15 पैकी हार्डली 10 तरी हातात येतात. हे बघा, जिओग्राफी असेल, हिस्ट्री आहे, पॉलिटी सगळेच करतायत. ते आपल्याला बिन करायचंय. पण आपल्याला पुढे कुठे जायचंय? जे बाकीच्या लोकांना जमत नाही त्यामध्ये मला पुढे जायचंय. कारण की कॉम्पिटिशन जी आहे ती मार्कांची आहे. सगळ्यांनाच पॉलिटीमध्ये 10-12 मिळणारच आहेत. येस ऑर नो? जिओग्राफीमध्ये मिळणारच आहे. सायन्समध्ये किती लोकांना मिळतील? नाही मिळणार. मग ज्या लोकांना 10-12 सायन्सला मिळतील तेच लोकं इतरांच्या फास्टली पुढे निघून जातील. म्हणजे दुसरी कॉम्पिटिशन आहे तुमची इथे विज्ञानाची, सायन्सची. आणि सर्वात महत्त्वाची तिसरी कॉम्पिटिशन आहे जिओग्राफी. व्हेरी गुड. करंट अफेअर. आता लक्षात घ्या, चालू घडामोडी हा तुमची सर्वात महत्त्वाची कॉम्पिटिशन आहे. याला सुद्धा 15 प्रश्न आहेत, याला सुद्धा 15 प्रश्न आहेत. आता मला सांगा, चालू घडामोडी ही सर्वात मोठी कॉम्पिटिशन कसं काय? लोक वाचतच नाहीत. व्हेरी गुड. याची स्ट्रॅटेजीच नाहीये लोकांकडे. लक्षात घ्या मित्रांनो, करंट हा जो काही पॉइंट आहे, याचे साधारण 12 ते 13 पॉइंट्स आहेत. कोणकोणते पॉइंट्स आहेत? पुरस्कार, निधन, त्याच्यानंतर आणखीन आपण म्हणू शकतो इथे महत्त्वाच्या कसरती, क्रीडा, हे आपल्याला पॉइंट्स माहीत आहेत. पण ते आपण रिगरसली करतो का? त्याचे आपण रिगरसली नोट्स वाचतो का? स्पेसिफिक रेफरन्स घेऊन आपण परत-परत त्या गोष्टी करतो का? नाही. करंट मुलं कसं करतात? चलो हमने पढ़ दिया. पण रिव्हिजन हा पॅटर्न असतो का? नाही. आणि एक्झाममध्ये भलेही आपण जे वाचतो त्याच्यातले प्रश्न असतात, पण तरी सुद्धा आपले ते प्रश्न चुकतात. कारण की आपण त्याच्यावरती रिव्हिजन करत नाही. असं वाटतं की अरे माझी बुद्धिमत्ताच कमी आहे. पण असं काही नाही, आपली बुद्धिमत्ता कमी नाहीये. मुळात प्रॉब्लेम हा आहे की आपण ती प्रोसेस चांगली फॉलो केली नाहीये.
एखादी गोष्ट आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्याच्यावरती रिव्हिजन होणं गरजेचंच आहे. आणि मुलं आज रिव्हिजन हा फॅक्टर त्यांचा खूप वीक आहे. म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. आपण बुद्धिमत्तेने, मेहनतीने कुठेच कमी नाहीये. एखादा व्यक्ती कंबाईन फेल होतोय, याचा अर्थ की तो त्या क्षमतेचा नाही असं नाहीये. फक्त हा होतो की त्यांनी सगळं केलंय. बिचाऱ्याची फक्त ती प्रोसेस चुकली म्हणून त्याला ते अचीव्ह नाही करता आलं. ही गोष्ट आपल्याला मान्य करायला हवी. आणि लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण हा इथे जर स्कोर लक्षात घेतला, तर हा स्कोर तुम्हाला 3 सब्जेक्टमध्ये जवळपास 50चं वेटेज तुम्हाला हा काढून देतो. आणि हे लक्षात घ्या मित्रांनो, या 50 मध्ये जर मी तुम्हाला असं म्हटलं, की तुमचे किती क्वेशन्स बरोबर यायला हवेत किंवा किती क्वेशन्स बरोबर येऊ शकतात, तर मी याचा अंदाज देतो तुम्हाला. तर आपण इथे 35 लक्षात घेऊया. किती आहे? 35. मग आता जे काही बाकीचे सब्जेक्ट कोणते असतील? तर बाकीचे तुमचे येस, भूगोल आहे, इतिहास आहे, अर्थव्यवस्था आहे. तर जवळपास तुमचे 4 सब्जेक्ट आहेत. 4 सब्जेक्ट म्हणजे किती आहे? 60 आहेत. येस ऑर नो? 60 क्वेश्चन्स आहेत. मग आता मला सांगा 60 क्वेश्चन्स सगळं जाऊन तुमचे किती क्वेश्चन बरोबर येतील? कारण की पॉलिटी तुमचा हा प्लस पॉइंट आहे. इकॉनॉमी तुमचा हा प्लस पॉइंट असणार आहे. किती झाले? आणखीन इतिहास तुमचा प्लस पॉइंट आहे. 15 पैकी 4-5 क्वेश्चन बरोबर येतातच. येस. हे सगळं जर कॅल्क्युलेशन केलं, एव्हरेज जरी कॅल्क्युलेशन केलं, तर यामध्ये तुमचा जो स्कोर जो आहे, मित्रांनो लक्षात घ्या. फक्त मी 20च पकडतोय. किती आहे फक्त? 20. किती मार्क्स होत आहेत? किती क्वेश्चन बरोबर येत आहेत? 55. आणि हे 55 क्वेश्चन मी कशा बरोबर धरलेले आहेत? मायनस वगैरे जाऊन हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे 55 क्वेश्चन हे तुमचे सगळे मायनस वगैरे जाऊन एवढे क्वेश्चन तुमचे बरोबर येऊ शकतात. किंवा मी म्हणेल की ठीक आहे, इथे कमी झालेत, काही हरकत नाही. इथे तर वाढतील. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही तुमचा जो काही क्वेश्चन्स नंबर ऑफ क्वेश्चन करेक्ट आहे, ते 55 आपण धरू शकतो. पण कधी? आणि बघा, हा जर सेक्शन जर तुमच्या हातामध्ये आणखीन जर लागला, गुड लक चांगला असेल, तर हा कदाचित स्कोर हा 65 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. पण लक्षात घ्या, इथेच मुलं कमी पडतायत. इथे मुलांचा जो काही स्कोर आहे तो एव्हरेजली किती येतो? 40. इकडे किती येतोय? येस. 20 एक प्रश्न बरोबर आहेत सगळं जाऊन. पण मायनसमध्ये जाऊन किती येतात? 45. गेला, कटला. येतात 55. गेला, कटला. आर यू गेटिंग माय पॉइंट? मी तुम्हाला हे मिनिमम टार्गेट सांगतो की अशा प्रकारची पॉसिबिलिटीज होऊ शकतात. पण तुम्हाला कोणत्या लेवलला जायचं आहे आता? मॅक्झिमम पॉसिबिलिटीकडे जायचं आहे. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला हे मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करतोय की आता तुम्हाला काय काय फोकस करायचं आहे. आता जे काही तुम्हाला 60 दिवस राहिलेले आहेत, तर मला असं वाटतं की या 60 दिवसामध्ये डेली तुम्ही 2 तास गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करा. कंपल्सरी का करायची आहे? कारण की हा 2 तास तुमचा जो काही बेस आहे, मेंटल बेस, तो स्ट्रॉंग करेल. काही काही क्वेश्चन्स काय करा, 20 मिनिटामध्ये सॉल्व्ह करून करण्याचा प्रश्न करा, म्हणजे प्रयत्न करा, की बाबा टेस्ट आहे माझी 20 क्वेश्चन्स आहेत. चला 20 मिनिटात ते बघतायत का, सोडवता येऊ शकतात का? असं डेली एक माइंडसेट तयार करा. म्हणजे प्रॉपर एक टायमर लावायचा. प्रॉपर त्याला 20 मिनिटं द्यायचे. 20 क्वेश्चन हातात घ्यायचे आणि सोडून बघायचे. 20 दिवसामध्ये असा तुमचा हा माइंडसेट डेव्हलप होतो. म्हणजे पटापटा कॅल्क्युलेशन होतात. किती लोकांना असं वाटतं की एक्झाम हॉलमध्ये प्रश्न सोपे असतात, पण मला कॅल्क्युलेशन करता येत नाही. होतं. त्याचं कारण काय आहे, की हा प्रॅक्टिस नाहीये. म्हणजे 2 तासापैकी 20 मिनिटं कशी प्रॅक्टिस करायची आहे, जसे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आहात तसे. तशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या हातामध्ये घ्यायचे. मार्केटमध्ये खूप साऱ्या टेस्ट सीरीज आहेत. तशा प्रकारचे हे 20 क्वेश्चन हातामध्ये घ्या. हा झाला एक पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला हा आहे, की जे तुम्हाला क्वेश्चन जमले नाहीत, जे येत नाही, त्याच्या बाकीच्या 40 मिनिटांमध्ये त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे ते 20 क्वेश्चन नुसारच. आणि बाकीचा 1 तास अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, की जे तुम्हाला टॉपिक्स येत नाही. काही लोकांना सिटिंग अरेंजमेंट येत नाही, पर्सेंटेज येत नाही, त्या लोकांनी ते 1 तासामध्ये प्रॅक्टिस करा. हा सेट डेली 60 दिवस पूर्ण करायचा. जर तुमचा स्कोर हा 5-6 असेल, तर ऑटोमॅटिक तो 15-16 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. कारण की इट्स अ इम्पॉर्टन्स ऑफ युअर प्रॅक्टिस. पण मला सांगा, आपण काय करतो? गणित बुद्धिमत्ता जर हातात घेतलं, तर 3-3, 4-4 तास करतच बसतो. करतो आपण? आणि जर घेतलं नाही तर अजिबात घेतच नाही 8-8 दिवस. असं करतोय. पण ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे. लक्षात घ्या मित्रांनो, थेंब थेंब तळे साचे याला खूप महत्व आहे. आणि विशेषतः लक्षात घ्या, आपण जो अभ्यास करतोय त्याच्यामध्ये आपल्याला एक डिसिप्लिन मेंटेन करायची आहे. हे डिसिप्लिन म्हणजे काय? जर मी 2 तास गणित बुद्धिमत्तेसाठी जर बसलो अभ्यासाला,
तर मी 2 तासच बसेल. त्याच्यामध्ये मी माझा मोबाईल वापरणार नाही, ना कोणत्या रील्स बघणार नाही. जे माझं शेड्यूल असेल त्यानुसार मी 2 तास हे फॉलो करेल. असं तुम्हाला हे सातत्याने फॉलो करायचं आहे 60 दिवस. तुमचा जो काही स्कोर आहे, जो तुम्हाला असं वाटतंय 20 पैकी साधारण तुमचा इथे 15 प्लस क्वेशन्स बरोबर येऊ शकतात. आता जे काही सायन्स आहे, तुमचं सायन्स कधी होणार आहे का चालू आहे सध्या? माहीत नाही, काही आयडिया नाही. जिओग्राफी चालू आहे आणि आता आपण इथे इकॉनॉमी स्टार्ट केलाय. ठीक आहे. तर सध्या तुमचं सायन्स चालू नाहीये. पण सध्या जे काही चालू आहे, आता मला असं म्हणायचं की आता आपल्याला येणाऱ्या सर्कमस्टान्सेसमध्ये ॲडजस्ट करायचंय. मग आता तुमच्याकडे काय-काय चालू आहे सध्या? जिओग्राफी चालू आहे आणि इकॉनॉमी चालू आहे. येस ओर नो? मी म्हणेल की पुढच्या 60 दिवसामध्ये याला असं काही फोकस करा, असं काही फोकस करा, की हे विषय तुमचे दी एंडच व्हायला हवे. इकॉनॉमीचं दी एंड होईल ही माझी गॅरंटी आहे. जिओग्राफी तुम्हाला आता सरांचं चालू आहे, तर जिओग्राफी तुम्हाला दी एंड करायचं आहे. मग आता हे झाले तुमचे हे 2 किती सब्जेक्ट झाले तुमचे? 3 सब्जेक्ट झालेत. एक सब्जेक्ट कोणता आहे तुमच्या हातामध्ये? जो तुम्हाला करायला हवा, तो आहे करंट. तर करंट तुम्ही करू शकता वीकली, सॅटर्डे किंवा संडे. तर त्याचा एक वेळ ठेवा, त्याची एक स्ट्रॅटेजी ठेवा. त्यानुसार हे करा. म्हणजे मला असं वाटतं, की काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणजे काहीतरी करून मेलेलं बरं. मी आता काही न करता ब्लँकली जेव्हा एक्झामला जाणार आहे, तेव्हा कॉन्फिडन्स लो असेल. पण तुम्हाला हे माहीत असेल, की मी 4 विषय केलेले आहेत. बऱ्यापैकी केलेले आहेत. रिझल्टचं बघू पुढच्या गोष्टी. पण त्या एक्झामच्या अँगलने तुम्ही जे काही एफर्ट्स घेणार आहात, हे खूप माइंड ब्लोइंग असतील. त्याच्यामध्ये मजा येईल आणि मला असं वाटतं, की कदाचित हेच एफर्ट्स तुम्हाला डिसेंबरमध्ये असणाऱ्या परीक्षेला परत तुम्हाला त्याचा फायदा होईल. येस ओर नो? तर अशा प्रकारचा जो काही अभ्यास आहे, तो आपल्याला हळू वाढवायचा आहे. रिझल्टसाठी अभ्यास नाही करायचा आहे. मुळात आपल्याला आधी राक्षस हे किल करायचे आहे. तर हे तुम्हाला मी पुढच्या 60 दिवसाचं मी तुम्हाला प्लॅनिंग सांगितलंय. आता यापैकी इकॉनॉमी यामध्ये तुमचे 10 क्वेशन्स कसे बरोबर येतील, हा प्रवास तुमचा माझ्याबरोबर असणार आहे. आणि यासाठी तुम्ही मला प्रॉमिस दिलेलंच आहे, की डेली तुम्ही 2 तास अभ्यास करणार आहात. म्हणजे कदाचित 2 तास तुमचा इकॉनॉमीचा, 2 तास तुमचा गणित बुद्धिमत्तेचा. येस, हे असं आपल्याला फॉलो करायचंय. आणि याच्यामध्ये आणखीन एक नियम फॉलो करा. तुम्ही तुमच्या पर्सनल लेव्हलला हा नियम बनवा, की मी अभ्यास करत असताना माझ्या बाजूला, आजूला कुठेही मोबाईल नसेल. जो मोबाईल असेल तो कसा असेल? कंप्लीटली फ्लाइट मोडवरती असेल. आता मी तुम्हाला एक कारण सांगतो मी तुम्हाला, की मोबाईल आत्ताच्या युगामध्ये किंवा आत्ताच्या पिरियडमध्ये हा शत्रू का झालेला आहे? याची आधी एक सायकॉलॉजी समजून घ्या. अ, मॅडम जेव्हा तुमच्या समोर हा मोबाईल असतो, तर तेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये किती वेळेनंतर बघता? हां, म्हणजे मेसेज आले की बघाल. मेसेज आला, चला कोणाचा तरी मेसेज आला, WhatsApp आलंय किंवा काहीतरी नोटिफिकेशन आलंय, आपण बघतो. म्हणजे आपलं आज मेन ध्येय काय आहे? अभ्यास करणं. पण जेव्हा आपण ते अभ्यासामध्ये जसं आपलं लक्ष लागतं, जसं आपण त्या अभ्यासामध्ये शिरतो, तसं आपण काय होतो लगेच डिस्ट्रॅक्ट होतो. आणि त्या डिस्ट्रॅक्शन पासून परत जर इथे यायचं असेल या अभ्यासामध्ये, तर खूप वेळ लागतो. माइंडला खूप स्ट्राँग बनावं लागतं, की चलो अभी पढ़ लो. येस ओर नो? पण एक गोष्ट खूप सोपी आहे. अभ्यास करत राहिला तर अभ्यास करावासा वाटत राहतो. येस ओर नो? जर कोणी डिस्ट्रॅक्ट करणारं नसेल तर. मला असं म्हणायचं की या स्टेजला आपण इथे फ्लो ऑफ स्टेट असं म्हणतो. फ्लो ऑफ स्टेट या शब्दाचा अर्थ हा होतो, की आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला जर गती हवी असेल, अभ्यास जर पूर्ण करायचा असेल, तर शक्यतोवर जेव्हा आपण अभ्यासाला बसतो आणि ठरवून टाका, की मी आता 1 तास अभ्यासाला बसेल ना, तर माझा 1 तास हा मोबाईल पूर्णतः फ्लाइट मोडवरती असेल आणि तो समोर ठेवू सुद्धा नका, बॅगमध्ये ठेवून टाका. समजा तुम्ही इथे बाहेर राहतात, मुलं-मुली आहेत, तर घरच्यांना सांगून टाका, की हा पिरियडमध्ये मी तुम्हाला कॉल करेल. आणि आता हे बघा, आपण खूप इम्पोर्टंट व्यक्ती नाहीये सध्या. आपल्या काही महत्त्वाचे काही कॉल बिन येणार नाहीये. बेस्ट ऑप्शन हे आहे, की काय आहे, की आज आपल्याकडे मोबाईलची आवश्यकता आहे. तर आपल्याला जेव्हा वाटेल आपण तेव्हा यूज करेल. आज काय झालं माहिती आहे का? मोबाईल आपल्याला यूज करतोय. येस, बघायचं आहे गंमत? तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये जा आणि तिथे डिजिटल वेल बिंग नावाचे एक ऑप्शन्स आहे. तिथे क्लिक करा. तुम्हाला कळेल, की तुम्ही किती तास मोबाईल बघितलेला आहे, किती तास मोबाईलवरती वेळ घालवलेला आहे. आणि मित्रांनो हे शॉकिंग आहे आपल्या सगळ्यांसाठी. हा वेळ कदाचित 4 तास, 5 तास पेक्षाही जास्त आहे. आहे का असं कोणी, की ज्याचा 1 तास बिन नाहीये? नीलकंठ सर चेक करा वाटल्यास.
करा करा, चेक करा, म्हणजे आपल्याला कळेल की आपलं रिफ्लेक्शन काय आहे. येस कुणाल सर? 24 मिनिटात कोणाचं? खरंच तुम्ही देव माणूस आहात. ओके. नाही आजचं नाही, कालचं. कालचं बघा, कारण की आता पिरियड कमी झालेला आहे. कारण की पीक आहार हा रात्री वाढतो आपला. आतापर्यंत का? ओके. कालचं बघा ना, कालचा. त्याला तुम्ही ग्राफला क्लिक करा, तुम्हाला ते मागचं दिसेल. सर कालचा किती आहे? 8 आवर्स. कालचा का? कालचा 8 तास. काय केलंय असं? व्हिडिओज कोणते व्हिडिओज? ओके, 2-2 तासाचे व्हिडिओज असतात. ओके, बरं बरं, ठीक आहे. त्याच्यावरती सुद्धा मी बोलतो. आणखीन बस 11 आवर्स. अरे बापू, 6 तास. ओके, 4 तास व्हिडिओ बघितले. ओके, चला. आता मी तुम्हाला खूप छान तुम्ही बोललात. याच्यावरती मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि बघा तुम्हाला हे पटतात का? आता आपण जो काही अभ्यास करतो, मुळात नक्कीच YouTubeमुळे आपल्याला फायदा होतोच. परंतु प्रॉब्लेम हा आहे, की YouTubeमध्ये आपण फक्त ऐकतोय. त्याचं जे रिफ्लेक्शन्स आहे ते आपल्या स्वतःमध्ये, आपल्या अभ्यासामध्ये दिसत नाहीये. आणि अभ्यास कधीही फक्त ऐकून होत नाहीये. जे तुम्ही ऐकलेलं असतं, ते तुम्ही उतरवणं, स्पेसिफिकली त्याचं वाचन करणं, तर हा तुमचा अभ्यास होतो. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला यासाठी एक उपाय सांगतो. उपाय काय आहे? म्हणजे मी तुम्हाला माझ्या दृष्टिकोनातून सांगतोय. तुम्हाला तुमच्या अँगलने मॉडिफिकेशन करता येईल. माझं तर शक्यतो हे सांगणं आहे. म्हणजे आता इकॉनॉमी हा जो काही विषय आहे, त्यासाठी तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नसेल पडेल. थोडासा ट्रस्ट ठेवा. समजा जिओग्राफी सर शिकवतायत ना, मग मी जिओग्राफीच्या अँगलनी सरना फॉलो करेल. हा एक ट्रस्ट ठेवा. दुसरे व्हिडिओ का नाही बघायचे? कारण की यामुळे तुमचा एक ना धड भारभर चिंध्या हा सगळा प्रकार होतो. आता काय करायचं बघा, बेसिक नियम काय करायचा आहे? शक्यतोवर पुढचे जे काही तुम्ही 2 महिने आहात, तुम्ही एकदम क्लिअर आहात सर, की आम्ही सर गणित बुद्धिमत्ता, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स फॉलो करणार. क्लिअर आहात? चला. आता मी याच्यामध्ये स्ट्रॅटेजी सांगतो. अजिबात जिओग्राफीचे आणि इकॉनॉमीचे व्हिडिओ बघायचे नाहीत. हे सगळं बाजूला ठेवा. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला एखादा जर टॉपिक जर अडला, समजा तुम्ही एखादा टॉपिक प्रॅक्टिस करता, समजा क्लॉक, गणित बुद्धिमत्तेचा. तुम्ही प्रॅक्टिस करता पण कळत नाही. त्याचा टाईम ठरवून ठेवा, की मी बरोबर 2 तासामध्ये क्लॉक या टॉपिकवरती YouTubeवरती असणारे सगळे व्हिडिओज मी बघेन. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे तुम्हाला YouTube जर बघायचं असेल, तर त्याचा एक स्पेसिफिक टाईम ठेवा. आज आपण जो काही अभ्यास करतो, तो कसा करतो एकदम म्हणजे आपला काही ताळमेळच नाहीये. समजा एखादा व्हिडिओ समोर आला, बघितला. तो व्हिडिओ आला, बघितला. हा व्हिडिओ आला, बघितला. मग तो कदाचित तो आपल्या कामाचाही नसतो. असं होतंय? सर होतंय असं? 8 तास म्हणजे असं हेच आहे ते. प्रॉपर हे प्लॅनिंगमध्ये नाहीये. आणि जर मित्रांनो तुम्ही जर असं जर करत गेला ना, मी म्हणतो की 2 महिने सुद्धा मला भेटा. हीच कंडिशन असेल. स्टेट ऑफ कन्फ्युजन. साला कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे. सोल्युशन का पता नहीं. असं होणार आहे श्रावण? होतंच. मग याच्यावरती ऑप्शन काय आहे? मी म्हणेल की स्वतःला सांगा, की जो काही तुम्ही तुमचा टायमिंग ठरवला, की बाबा मी या 2 तासामध्ये जे मला पॉइंट्स अडतात, जे मला पॉइंट्स आणि हे सगळं जे काही करायचं ते स्वतःच्या सोयीनुसार करायचं. इतरांच्या YouTubeनुसारच्या सोयीनुसार ते करायचं नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? कारण की कोणाचा अभ्यास करायचा आहे आपला. त्या लोकांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. त्यांना घेणं-देणं नाही, एक व्ह्यू जर कमी असला तरी. पण फरक कोणाला पडलेला आहे? आपल्याला. बेस्ट ऑप्शन काय करायचा, की जर समजा मी आता हा इकॉनॉमी हा टॉपिक करतोय, तर सर मला सांगतायत, तर संपूर्ण जबाबदारी मी सरांवरती टाकली. मी तो व्हिडिओ बघणार नाही जोपर्यंत माझे लेक्चर होणार नाही तोपर्यंत. नाही तुमचा इकॉनॉमीचा काही व्हिडिओ आला तर त्याला डायरेक्ट कॅन्सल करा. मी हे असं का सांगतोय? कारण की विनाकारण तुमचा तिकडे जास्त वेळ जाऊ नये. तुमची ती जी एनर्जी आहे ती आपल्याला कुठे वापरता येईल? गणित बुद्धिमत्तेमध्ये वापरता येईल, की जिथे तुमचे जे पॉइंट्स वीक आहेत ते. आणि अभ्यास शक्यतो कसा करा, की विथ मेंटॉर हा अभ्यास करा. समजा मी तुम्हाला इकॉनॉमी शिकवतोय, तर जसं मी तुम्हाला शिकवतोय, जसं मी तुम्हाला सांगतोय, तसा त्या पॉइंटचा घरी जाऊन अभ्यास करा. 5 डायमेन्शनच्या अँगलने. असा आपला इथे वन बाय वन हा अभ्यास आपल्याला इथे वाढवता येऊ शकतो. आणि मग तुम्ही मला स्वतःहून सांगाल, की सर 2 महिन्यानंतर मी सांगू शकतो, की मी ह्या 2 राक्षसांना मी किल केलंय. आणि त्यासाठी मी ही डिसिप्लिन मेंटेन केलेली आहे. तुम्ही हे स्वतःहून मला सांगाल, की सर मी जवळपास 2000 पी-वाय-क्यू सोडवलेले आहेत.
सर मी हे प्रॉपर हे माझे 2 पुस्तकं आहेत मी एकदम फिनिश केलेले आहेत. फिनिश केले म्हणजे माझ्या सिलेबसनुसार. पुस्तकं वाचवणे, पुस्तकं संपवणे ही माझी जबाबदारी नाहीये. आपली सगळ्यांची जबाबदारी काय आहे फक्त सिलेबस संपवणे. आणि तो सिलेबस संपवला की ऑटोमॅटिक तुम्हाला हे मार्क्स मिळणारच आहे. पी-वाय-क्यू, सिलेबस, ऑथेंटिक सोर्सेस हाच आपला बेस आहे. फक्त शिक्षक तुम्हाला काय करणार आहे, हा जो तुमचा बेस आहे तो एकदम फास्ट कसा पळेल यासाठी फक्त मदत करतील. येस ओर नो? तर इथून पुढे जे तुम्ही 8 तास, 10 तास YouTubeला किंवा बाकीच्या वेळेला घालता, मित्रांनो हे तुमचं डिस्ट्रॅक्शन आहे लाईफचं. पहिला नियम काय ठेवायचा आपल्याला इथून पुढे? अभ्यास करत असताना जे काही तुम्ही 1 तास बसाल किंवा 2 तास बसाल किंवा 3 तास बसाल, एकदम कंप्लीट शटडाउन. मला सांगा आतापर्यंत असे किती लोकं आहेत, की ज्यांनी असं केलेलं आहे? कोणीच नाही केले, की 2 तास, 3 तास मोबाईल बंद केलाय. मी म्हणतो, की एकदा प्रयत्न करून बघा आणि आज प्रयत्न करून बघा, की तुमचा 2 तास मोबाईल पूर्णतः बंद ठेवा, बाजूला ठेवा आणि नंतर बघा स्वतःला एक पीस ऑफ माइंड येतो अभ्यास करताना. मन डिस्ट्रॅक्ट होत नाही. थोडं-थोडं वाटतं, की अरे बघावं मोबाईलकडे काय आहे? इच्छा होते, काही आलं असेल का? बघूयात काहीतरी, आता बोर होतंय. पण जेव्हा तरीसुद्धा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये जेव्हा स्टिक राहता, तेव्हा जो काही फ्लो ऑफ जो काही माइंड आहे, फ्लो ऑफ जो काही स्टेट आहे, तो वाढणार आहे. येस ओर नो? म्हणजे याचा अर्थ हा होतो, की तुम्हाला फ्लो ऑफ माइंड हाच तर अचीव्ह करायचा आहे. आणि फ्लो ऑफ माइंड अचीव्ह करत नाही तोपर्यंत ती कन्सेप्ट कळणारच नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सर डिस्ट्रॅक्शन झाल्यानंतर फोकस का होत नाही? यांचं मी तुम्हाला सायंटिफिक रिझन सांगतो. मुळात माइंडचे काही फ्रिक्वेन्सी लेव्हल्स असतात. अल्फा, गॅमा, बीटा, थीटा अशा वेगळ्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज असतात. आणि साधारण जेव्हा आपण अल्फा माइंड स्टेटमध्ये असतो, तर तेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट एकदम ग्रास्प करता, अंडरस्टँड करता, फोकस करता. परंतु जेव्हा तुमच्याकडे एखादा डिस्ट्रॅक्शन येतो, तसा तुमचा जो काही फ्लो ऑफ माइंड आहे, तो अल्फावरून काहीतरी वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये निघून जातो. आणि वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये कधी कॉन्सन्ट्रेशन होत नाही. कन्फ्युजन हे वाढत असते. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या लोकांचं अल्फा स्टेज ही खूप जास्त असते, ते लोकं खूप लाईफमध्ये पुढे जातात. म्हणजे मला हे म्हणायचं की त्यांची स्टडींग कॅपॅसिटी ही खूप जास्त असते. आणि मला असं म्हणायचं की तुम्हाला तुमची स्टडींग कॅपॅसिटी वाढवायची आहे. अल्फा स्टेज तुमची वाढवायची. जेवढी तुमची अल्फा स्टेज ही वाढत जाईल ना हळू-हळू, तेवढं तुम्ही एकदा जरी वाचलं तुम्हाला कळून जाईल. आपण काय वाचतोय. आज किती लोकांना वाचण्याचा कंटाळा येतोय? बोरिंग वाटतंय? बोर होतंय? येस, एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होतो मॅडम माहिती आहे का? आपण अल्फा फ्रिक्वेन्सीला खूप मिस करतोय. म्हणजे आपल्या डोक्याचा माइंडसेटच तो तयार झालेला आहे, की व्हिडिओ बघितल्यानंतर त्या गोष्टी कळतात. येस आणि हे चुकीचं नाहीये. फक्त याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट्स करावे लागेल. कारण की लक्षात घ्या, अभ्यास जर करायचा असेल, तर हा खऱ्या अर्थाने वाचूनच चांगला होतो. जर तुम्हाला ते वाचलेलं जर कळत नसेल, त्याचा आपण डायग्राम काढू शकतो. व्हिडिओज आपण बघू शकतो, तात्पुरतं आपल्याला वाटतं कळतं, पण ती डिसिप्लिन नाहीये. विसरून जातं. आपण त्याच्या नोट्सही काढत नाहीये आणि आपल्याला जे हवंय आपण त्यानुसार पण करत नाही. एकदम रँडमली आपण सगळं बघत असतो. मुलांचा हा सर्वात मोठा एक राक्षस आहे, डिसएडव्हांटेज आहे. जे आपल्याबरोबर काय गेम होतो ते आपल्यालाच कळत नाही. असं वाटतं की आपण खूप अभ्यास करतोय, पण ते रिझल्ट येत नाहीये. कॉन्फिडन्स वाढत नाहीये. आपण काहीतरी अचिव्हमेंट केलं असं काही दिसत नाहीये. रात्री झोपताना समाधान होते? नाही होत. अभ्यास झाला समाधान होते? नाही होत. कारण की ती फ्लो ऑफ माइंड स्टेट येतच नाही आणि व्हिडिओमध्ये ते फ्लो ऑफ स्टेट कधीच येत नाही. भारी वाटतं बघतानी, पण ते नाहीये. तेवढ्यापुरतं ठीक वाटतंय. पण मला असं वाटतं की तुम्ही आता या गोष्टीवरती काम करा. कारण की रिझल्ट जे आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, की तुम्ही जर सेम परत-परत ह्या गोष्टी जर मिस्टेक केल्यात, तर कदाचित 2 महिन्यानंतर सुद्धा काहीच नसेल. आपल्याला ही इम्प्रूव्हमेंट करायची आहे. आणि मला असं वाटतं, की आजपासूनच ठरवून टाका, की तुम्हाला मोबाईल बघायचंय, Instagram बघायचंय, WhatsApp बघायचंय. मी याला कधीच नाही असं म्हणत नाहीये. पण त्याचा आपण एक वेळ ठेवूयात. आणि विशेषतः लक्षात घ्या, किती लोकं रील्स बघतात? रील्स नाही बघत? Instagramवरती रील्स नाहीये? तुम्ही रील्स बघतच नाहीये? हा रील्स हा प्रकारच माहीत नाहीये? ओके. पण मग बाकीच्या वेळेस? नाही ना? बघा जे लोकं रील्स बघत नाही ते खरंच चांगली गोष्ट आहे. परंतु रील्सवाले बघणारे जे काही लोकं आहेत ना, ते आता मॅड होत चाललेले आहेत. हा शब्द प्रयोग मी मुद्दामून करेल.
कारण की बघा, रील्स हा जो काही फॅक्टर आहे तो कसा असतो, 30 सेकंदाचा असतो. 30 सेकंदामध्ये जवळपास ते नंबर ऑफ रील्स बघत असतात. म्हणजे नंबर ऑफ इन्फॉर्मेशन माइंडला स्टोअर होते आणि माइंडची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती सातत्याने चेंज होते. समजा एखादा चांगला व्हिडिओ बघितला, इमोशन खूप चांगले आल्या. काहीतरी एखादा वाईट व्हिडिओ बघितला, मारण्याचा राग निर्माण झाला. म्हणजे फ्रिक्वेन्सी ते सातत्याने बदलतात आणि ह्या सातत्याने फ्रिक्वेन्सी बदलल्यामुळे तुमची काही गोंधळाची अवस्था आहे ती आणखीन वाढते. हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि यामुळे तुमचा जो काही कॉन्शियस ब्रेन आहे, त्याला आपण इथे प्रीफ्रंटल ब्रेन असं म्हणतो. तर तो कमी ॲक्टिव्हेट होतो आणि दुसरा जो आहे मागचा ब्रेन, ज्याला आपण इथे लिंबिक ब्रेन असं म्हणतो, जो ॲनिमल ब्रेन आहे, तो ॲक्टिव्हेट होतो. प्रीफ्रंटल ब्रेनचं काम काय आहे? समजदारपणे काम करणे, चांगले डिसिजन घेणे आणि लिंबिक ब्रेनचं काम काय आहे? की तुमच्या बेसिक ॲक्टिव्हिटी कशा स्ट्राँग राहतील, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा किंवा मी कसा सेफ राहील यासाठी हे तुमचं लिंबिक ब्रेन आहे. थोडक्यात आपण याला ॲनिमल ब्रेन असं का म्हणतो? कारण की ॲनिमल यासाठीच काम करतात ना. त्यांच्याकडे जर कोणी धावून आलं तर ते लगेच धावून जातात. कारण की त्यांचं प्रोटेक्शन महत्त्वाचं आहे. जेवणासाठी ते इकडे-तिकडे फिरत असतात. म्हणजे हा लिंबिक ब्रेन ज्या व्यक्तीचा ॲक्टिव्हेट झालेला आहे, ते लोकं जनावरासारखे वागतात. त्यांचं जे काही म्हणतो ना आपण बुद्धिमत्ता जी आहे ती संपलेली असते. आपण काही लोकं बघतो, की थोडं जरी समजा मागे-पुढे समजा एखादा रोड व्यक्ती क्रॉस करताना मागे-पुढे झालं, तर ज्या लोकांचा लिंबिक ब्रेन ॲक्टिव्हेट आहे, ते लोकं काय करतात डायरेक्ट गाडीतून उतरतात आणि त्या व्यक्तीला शिव्या देतात किंवा त्या व्यक्तीला मारतात किंवा काही-काही लोकं मी असे काही बघितलेत, की डायरेक्टली त्या व्यक्तीला फायर करतात. म्हणजे उडवून टाकतात. म्हणजे हे लेव्हल्स आहेत. काही-काही लोकं बघा नुसतं विनाकारण शिव्या देत राहतात. काहीतरी छोटीशी घटना झाली तर त्याला ब्लेम करत राहतात. हे कोणाचे लक्षण आहेत? की त्यांचा लिंबिक ब्रेन आहे तो जास्त ॲक्टिव्हेट होत राहतो. जे बेवडे लोकं असतात ना, त्यांचा लिंबिक ब्रेन खूप ॲक्टिव्हेट झालेला असतो. मग त्यांना एकच गोष्ट कळते, दारू. दारूच हेच माझ्या लाईफचं सर्व काही आहे. त्यांना ते बायको काय करते, आपली मुलं-बाळं कशी आहेत, त्याला काही नाही कळत. बायकोच्या तर लपून दागिने विकतो. म्हणजे त्याला जे माणुसकी नावाचा जो काही प्रकार आहे तो विसरून जातो. कारण की माणुसकी जिथे असते प्रीफ्रंटल तेच त्याचं कमी झालेलं असतं. मग त्याच्याकडून आपण माणुसकी सुद्धा आपण अपेक्षित करू शकत नाही. मग आता याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो रील्समध्ये कसा होतो? हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो, की हा जो काही इम्पॅक्ट आहे तो अशा प्रकारचा आहे या रील्समध्ये, की आपण मुळात आपण जे स्टुडंट्स आहेत, सगळ्यांना अल्फा फ्रिक्वेन्सी खूप आवश्यक आहे. जर ॲज अ स्टुडंट म्हणून सक्सेस व्हायचं असेल तर. पण यामुळे तुमची अल्फा फ्रिक्वेन्सी कधी येतच नाही. मग एक वेळ अशी येते, की जसं तुम्ही अभ्यास करायला लागता, तसं तुम्हाला ते ट्रिगरिंग होते, की नाही यार, हे तर मला खूप अभ्यास करावा लागतो. पण काही मजाच येत नाहीये. आर यू गेटिंग माय पॉइंट? पण प्रत्येक रील्समध्ये मजा आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ डोपामाइन. सगळ्यांना डोपामाइन माहीत आहे? डोपामाइन नावाचा एक हार्मोन आहे, ज्याला आपण गुड हार्मोन असं म्हणतो, की ज्यामुळे आपल्याला खूप भारी वाटतं. एक रील्स म्हणजे काय आहे? एक गुड हार्मोन आहे. आणि ह्या रील्स करताना तुम्हाला एफर्ट्स घेण्याची आवश्यकता नाहीये. नो एफर्ट्स बट लॉट ऑफ डोपामाइन. परंतु जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तेव्हा काय होतं? मोर एफर्ट्स पण नो डोपामाइन. हमारा ब्रेन म्हणतो, की "अरे ये तेरी बात नहीं है, छोड़ दे. हम चलो ज्यादा से ज्यादा डोपामाइन लेंगे." मग लगेच काय म्हणतात? "चल रे, फिरायला जाऊ." हे माइंड बरोबर होत चाललंय. म्हणजे आपण आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट नक्की ठरवलेली आहे, की मुझे ज़्यादा से ज़्यादा एन्जॉय करना चाहिए. लेकिन उसके लिए मुझे एफर्ट्स नहीं लेना है. हा जो काही माइंडसेट सध्या तयार होत चाललाय ना, त्यामुळे आपण एका ठिकाणी, एका वेळेस कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये. हे जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, या ट्रॅपच्या जर बाहेर यायचं असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ डोपामाइन ट्रॅप. तर हा डोपामाइन ट्रॅप 2 मिनिटात समजून घ्या. व्हॉट इज अ डोपामाइन ट्रॅप? म्हणजे नॉर्मली काय असतं, जे काही लाईफचा जो काही सिद्धांत आहे, तो या बेसवरती चालतो. यू नीड अ लॉट ऑफ एफर्ट्स बट लेस डोपामाइन. हा लाईफचा सिद्धांत आहे. या सिद्धांतामुळे माणूस जिवंत होता आधीच्या काळामध्ये. परंतु आत्ताच्या काळामध्ये काय होत चाललंय? मोर डोपामाइन बट लेस एफर्ट्स. आता याची आपल्याला सवय लागलेली आहे. याची सवय लागल्यामुळे काय होतं? मी तुम्हाला म्हटलं, की मॅडम तुम्हाला 10 किलोमीटर पळायचंय. तुम्ही म्हणाले, की सर नहीं, हो ही नाही सकता. कारण की जेव्हा तुम्ही 10 किलोमीटर पळाल, तेव्हा कुठे तुमचा एवढूसा डोपामाइन रिलीज होईल, की चलो आय अचीव्ह धिस. जर मी तुम्हाला म्हटलं, की श्रावण तुम्हाला हेवी एक्सरसाइज करायची आहे, तुम्ही कराल?
कदाचित नाही. कारण की यासाठी तुम्हाला मोर एफर्ट्स लागतील. पण तरी सुद्धा डोपामाइन कसा असेल? छोटासा. मुळात माणसाला जिवंत राहण्यासाठी आधी काय असायचं, की तुमच्या मागे प्राणी लागायचे. तुम्हाला खूप सारी मेहनत घ्यावी लागायची. तेव्हा कुठे वाटायचं, की चला आपण वाचलो. या टेंडन्सीमुळे माणूस जिवंत होता. माणसाने माणसाचा विकास घेतलाय. परंतु आज काय होत चाललंय या सोशल मीडियामुळे किंवा आपल्या या एकदम साधारण जीवनामध्ये, की आज आपल्याला एफर्टचं महत्त्व राहिलंच नाहीये. म्हणजे लाईफचा सिद्धांत काय आहे? सिद्ध म्हटला जातो, जीवन म्हणजेच आनंद. मग आनंद म्हणजे काय? मोर डोपामाइन. ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात आपण त्या नेहमीच फॉलो करत राहतो. पिझ्झा खायला चांगलं वाटतंय, आपण नेहमी पिझ्झा खात राहतो. पण याचे इम्पॅक्ट काय होत आहेत? वेगळ्या प्रकारचे आजार येत आहेत. एफर्ट्स घेणं आता आपल्याला जमत नाहीये. मुलं 2-2 तास क्लासमध्ये बसत नाहीये. का बसत नाहीये? कारण की 2 तास बसल्यानंतर जे काही ज्ञान मिळते, जे काही समाधान होते, त्याची किंमत एफर्ट्स पुढे काहीच नाहीये. म्हणजे त्यांना असं 2 तास बसावं लागेल, तेव्हा कुठे एक छोटासा डोपामाइन मिळेल. पण घरी बसला काय 2-4 रील्स बघा, एवढा मोठा डोपामाइन तयार होतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? आणि हे सुद्धा बघा क्लासमध्ये मुलांची संख्या कमी झालेली आहे. कारण की 2 तास बसणं शक्य नाहीये. हे मुलं कुठे गेलेत माहिती आहे का सगळे? रील्स बघत असतील घरी जाऊन. काहीतरी व्हिडिओज बघत असतील, काहीतरी काय टाईमपास करत असतील. 2020च्या आधी जी काही कंडिशन होती मुलांच्या अभ्यासांची, ती खूप रिगरस होती. सातत्याने अभ्यास करायचे, क्लास एकदम फुल असायचे. आज हे प्रमाण का कमी झालंय? कारण की लोकांनी स्वप्न बघितलेत आय-एस, आय-पी-एस बनायचे. पण त्यांचे जे काही एफर्ट्स आहेत, ते याच्यामध्ये कन्व्हर्ट होत आहेत. मोटिव्हेशन खूप भारी वाटतं आय-एस, आय-पी-एस बनणं. पण एफर्ट्सच होत नाहीये. किती लोकांना मोटिव्हेशनल व्हिडिओज आवडतात? सगळ्यांना आवडतात. मी या कॅटेगरीमध्ये जाता. पण हे चुकीचं आहे. आपल्याला हे करायला नाही आवडत. मला सांगा 2 तास अभ्यास केल्यानंतर एवढासा डोपामाइन तयार होतो. आणि जेव्हा तुम्ही एक रील्स बघता तेव्हा तुमचा एवढा डोपामाइन तयार होतो. मग तुमच्या माइंडला कोणती गोष्ट आवडेल? कारण की बघा माइंड नेहमी एकच गोष्टीमध्ये काम करतो. माइंडला काही कळत नाही. माइंडला काय वाटतं? "अरे अच्छा है ना भाई, मुझे बहुत डोपामाइन मिल रहा, चलो ये कर दो." माइंडला हे कळत नाही की याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतील. नाही कळत माइंडला. कारण की तो जगण्याचा नियमच आहे. ब्रेनचं कामच ते आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट्स? आणि लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, तर ह्या डोपामाइन ट्रॅपच्या आपल्याला बाहेर यावं लागेल. स्वतःला सांगावं लागेल, की मला भलेही या रील्स बघून खूप आनंद मिळेल, पण मला माझी एक एक्सरसाइज करायची आहे. 1 तास मला पळायचंय, अर्धा तास पळायचंय, मेडिटेशन करायचंय. जेणेकरून थोडासा जो काही मला डोपामाइन मिळेल, तो माझ्यासाठी भरपूर असेल. हे जेव्हा आपण स्वतःला सांगू, तेव्हा ऑटोमॅटिक ह्या रील्समध्ये कधी मजाच येणार नाही. कारण की रील्समधून आपण काय शिकतो? काहीच शिकत नाही. इव्हन रील्समध्ये जर पहिली रील्स आणि शेवटची रील्स जर बघितली आपण किंवा व्हिडिओ बघितला, काय बघितलं होतं सांगा बरं? नीलकंठ सर, कालच्या व्हिडिओजमध्ये काय-काय बघितलं सांगा मला? एवढं नाही आठवत आहे. आठवत पण एवढं नसेल आठवत. हां, नाही बघा तुम्ही कन्सेप्टच्या अँगलनी बघितलं म्हणून ठीक आहे. पण रीलच्या अँगलनी असेल तर? नाही आठवत. इव्हन बघा पहिली रील्स आणि शेवटची रील्स काय आठवते आठवा. कदाचित शेवटची आठवेल, पण पहिली आठवेल का? नाही आठवत. नाही आठवत. कोणालाच नाही आठवणार. कारण की ब्रेनमध्ये एखादी गोष्ट जर स्टोअर व्हायची असेल, तर साधारण त्याला 80 ते 90 सेकंद लागतात. पण ती गोष्ट किती मिनिटामध्ये सेकंद नष्ट होते? 30 सेकंद. तात्पुरती ओके वाटते, पण नंतर नाही आठवत. जर तुमचा हा भ्रम असेल, की रीलच्या माध्यमातून आपण नॉलेज घेतो, डेटा घेतो, भारी वाटतंय. पण हे सगळं भ्रम आहे, इल्युजन्स आहे. तुम्हाला जर येत्या काळामध्ये जर परीक्षा पास व्हायची असेल, तर स्वतःचा माइंडसेट बदलावा लागेल आणि हा एफर्ट्स घ्यावा लागेल. मोर एफर्ट्स अँड लेस डोपामाइन. म्हणजे तुम्हाला कशावरती काम करायचंय मित्रांनो? स्वतःवरती काम करायचंय. कारण की परीक्षामध्ये फक्त अभ्यास नाहीये. तर परीक्षा होण्यासाठी किंवा पास होण्यासाठी किंवा अभ्यास होण्यासाठीची जी प्रोसेस आहे, ती आपल्याला फॉलो करायची. परीक्षेच्या जागेला पास व्हायची आणि परीक्षा पास होणे काय आहे? बाय प्रॉडक्ट आहे. हे रिझल्ट आहे म्हणजे बाय प्रॉडक्ट आहे. आणि याची प्रोसेस काय आहे? हे जे मी आता सांगतोय ना तुम्हाला, की डेली मी 2 तास गणित बुद्धिमत्ता करेल विथआऊट एनी डिस्ट्रॅक्शन्स. 2 तास मी इकॉनॉमी करेल. हे आहे तुमचं प्रोसेस आणि ही प्रोसेस व्यवस्थित फॉलो करणे. सक्सेस मिळवणं अवघड का आहे? कारण की आपल्याबरोबर हा एवढा मोठा गेम होतो हे आपल्याला कळतच नाही. इट्स कॉल्ड ॲज अ माइंड गेम. आणि एक गोष्ट नक्की कळते आपल्याला, की आपण जे करतोय ते बरोबर करतोय. किती लोकांना वाटतं, की आपण करतोय ते चुकीचं करतोय? नाही वाटत कोणालाच. इव्हन चोर सुद्धा म्हणतो, की मी चोरी केली त्याचं कारण खूप चांगलं होतं. तो सुद्धा तो मान्य करत नाही. तसा आपला हा गेम आहे.
जो आपल्याला भ्रमामध्ये ठेवतो. वास्तविकता तो आपल्याला कधी सांगत नाही. कारण की वास्तविकता जर कळाली, तर कदाचित स्वतःला वाईट वाटेल आणि स्वतःला वाईट वाटेल अशा गोष्टी आपण करत नाही. येस ऑर नो? तर हे गोष्टी इथे लक्षात घ्या. तर मित्रांनो, आता पुढे आपला जो काही ट्रॅप आहे, जे तुम्हाला मी सांगितलंय, तर याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला आपल्या अभ्यासामध्ये करायचंय. डेली तुम्हाला गणित बुद्धिमत्ता अभ्यास करायचा आहे. आता भलेही तुमचं क्लासमध्ये चालू नसेल, तरी सुद्धा तुमचे काही क्वेशन्स बघा. कारण की गणित बुद्धिमत्ता कोणत्या लेव्हलला आहे आपल्याला? स्कूल लेव्हललाच आहे. ते बघा, त्याचे क्वेशन्स बघा, सॉल्व्ह करा. जेव्हा आपला क्लासमध्ये होईल, तेव्हा तुम्हाला आणखीन एक पुशअप मिळेल. हे करा, कंपल्सरी करा. जर आपल्याला ही नोव्हेंबरची एक्झाम चांगली द्यायची असेल तर. तर सायन्स करू नका, कारण की सायन्सला एक मेंटरच लागेल तुम्हाला. तर बेस्ट ऑप्शन आहे की त्यासाठी तुम्हाला इथे जिओग्राफी आणि इकॉनॉमी हे सब्जेक्ट तुम्हाला पूर्ण करता येईल. तर या अँगलने आपण इथे आता इकॉनॉमी आपण पूर्ण करतोय. पण आपला हा इकॉनॉमी हा सब्जेक्ट पूर्ण करत असताना एक फंडामेंटल नियम असा आहे, की 2 तास तुम्हाला तुमचा मोबाईल हा बंद ठेवायचा आहे. डायरेक्ट बॅगमध्येच ठेवायचा आहे. करता येईल हे? आणि नंतर मला सांगा, की तुमचा किती एन्जॉय येतो आतून. मला माहिती आहे थोडासाच येईल, पण ते खूप समाधानकारक असेल. तो लाईफला पुढे घेऊन जाणारा असेल. रील्समधला आनंद आपल्याला नको येतो. तो खोटा आनंद आहे. येस? चला. तर आपण इथे आता हा इकॉनॉमीचा प्रवास आजपासून आपण इथे सुरू करतोय. आता लक्षात घ्या, मी ही अवांतर जवळपास 30-35 मिनिटं तुमच्याबरोबर चर्चा केली. हे करण्याचं कारण असं होतं, की मला असं नेहमी असं वाटतंय, की आपण तर अभ्यास करतोच, पण एक माइंडसेट तयार होणं खूप गरजेचं आहे. स्ट्रॉंग माइंडसेट याला म्हणतो आपण स्ट्रॉंग माइंडसेट. अरे नाही करना है मुझे मोबाईल ऑफ करना है, पढाई करना है इकॉनॉमी की. क्लासमध्ये मला यायचंय, बसायचंय, भलेही मला ते पाठ दुखत असेल, जमत नसेल, बोर वाटत असेल, तरी सुद्धा बसायचंय. कारण की याच्यामध्ये मोर एफर्ट्स आहे, लेस डोपामाइन आहे. पण ही गोष्ट माझ्यासाठी लाँग टर्ममध्ये फायद्याची आहे. येस ओर नो? आपल्याला वाटत असते नेहमी, कशाला जायचं क्लासला, बोर व्हायला. त्याच्यापेक्षा ऑनलाईनच करू आपण. ऑनलाईनचा ट्रेंड यामुळेच वाढलाय. कारण की तिथे फसवता येते ना ऑनलाईनमध्ये. कसं? चालू आहे. ते मोबाईल चालू आहे, आपण काहीतरी वेगळंच काम करतोय. होतं बरेच वेळेस करतात मुलं तसे. आमचा अनुभव आहे. आणि ऑनलाईन हे गेमच चुकीचं आहे, असं मी नेहमी मानतो. त्याचं कारण काय आहे, की ऑनलाईन करणारी मुलं एकतर फोकस नसतात. फोकस नेहमी डायव्हर्ट होतो. पण काही लोकं अशी मी बघितले ऑनलाईनमध्ये, जे खरंच सिरियसली ऑनलाईनचा अभ्यास करतात. म्हणजे ऑनलाईन करतात. मग त्यांचं डेडिकेशन हे तुमच्यापेक्षा मग जास्त असतं. हे तुम्ही मान्य करा. कारण की एवढं फोकसली राहून सगळ्या गोष्टी करणं हे खूप अवघड आहे. तर त्यामुळे ज्या लोकांचं खूप डेडिकेशन आहे अभ्यासामध्ये, तेच लोकं ऑनलाईनमध्ये टिकतात आणि तेच लोकं ऑनलाईन करतात. औषध तर येत असतं. अमावस्या, पौर्णिमा. येस, क्लिअर झालंय? चला, इकॉनॉमीमध्ये आपल्याला एकूण किती पॉइंट्सचा अभ्यास आहे? 13 पॉइंट्सचा अभ्यास आहे. इकॉनॉमीमध्ये आपल्याला अभ्यास करत असताना ऑथेंटिक सोर्सेस कोणते आहेत? गजानन भस्के सरांचं पुस्तक, स्टेट बोर्ड आणि एन-सी-आर-टी. येस, आपण हे सगळं करत असताना पूर्वचं वेगळं, मेन्सचं वेगळं असं काही करणार आहोत का? नाही. एकूण आपल्याला जे काही अभ्यास आहे, एकूण इकॉनॉमीचे पॉइंट्स किती अभ्यास आहेत? 17 पॉइंट्स. यापैकी आपल्याला सध्या किती राक्षस मारायचे आहेत? 13 राक्षस. आपण इकॉनॉमीबद्दल बोलतोय. 13 राक्षस आपल्याला इथे मारायचे आहेत. तर या दृष्टिकोनातून आपण आता हा प्रवास इथे आता सुरू केलेला आहे. परंतु हा प्रवास सुरू करत असताना आपल्याला जवळपास 5 डायमेन्शननी हा प्रवास पूर्ण करायचा आहे. पहिल्या डायमेन्शनचं नाव आहे क्लास अंडरस्टँडिंग. दुसरा आहे क्लास नोट्स आणि सेल्फ नोट्स. तिसरा आहे ऑथेंटिक सोर्सेस तुम्हाला वाचायचे आहेत. चौथा पी-वाय-क्यू आणि 5वा आहे रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. पहिला डायमेन्शन, दुसरा, तिसरा, चौथा आणि हा आहे 5वा. रिव्हिजन आणि प्रॅक्टिस. आता ही रिव्हिजन आणि प्रॅक्टिस कशी असावी, हा डायमेन्शन मी तुम्हाला नेक्स्ट टाइमला मी हा इथे ओपन अप करेन. ओके, डन, अंडरस्टँड? 5 डायमेन्शन्स. आता हे जे काही पीपीटीज आहेत, हे पीपीटीज तुम्हाला सर शेअर करतील. त्याच्यानंतर हे जवळपास 17 पॉइंट्स आणि आताचे आपले 13 पॉइंट्स लिहून घ्यावे असतील. चालेल का? आत्ता लिहून घेताय? कारण की तुम्हाला हे आत्ताच्या वहीमध्ये नाही लिहायचंय. त्या वहीमध्ये लिहायचंय, म्हणून मी तुम्हाला हा वेळ दिलाय. येस, चालेल? येस, नीलकंठ? येस. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे तुम्हाला मी पूर्णतः इकॉनॉमीचा मी ड्राफ्ट सांगितला. एक तुम्ही हा माइंडसेट डेव्हलप करावा अशी माझी खूप इच्छा आहे. कारण की मला तुमच्याकडून ते 10+ मार्क्स घ्यायचे आहेत आणि ते मिळतील अशी मला नक्की गॅरंटी आहे. कारण की हे सगळं सोपंच आहे. असं अवघड काहीच नाहीये. चला, सुरुवात करायचंय मग? चला.
आता आपण हा जो काही टॉपिक जो काही सुरुवात करणार आहोत, हा टॉपिक आहे आपला इकॉनॉमी या टॉपिक पासून, म्हणजे बेरोजगारी या टॉपिक पासून. तर आपण इथे सुरुवात करणार आहोत. बेरोजगारी हा टॉपिक आहे आपला इथे. कुठे दिसतोय बेरोजगारी? येस. हा पॉइंट आपण इथे सुरू करणार आहोत. बेरोजगारी, त्याच्यानंतर दारिद्र्य, नंतर असे आपण वन बाय वन हे टॉपिक डिस्कस करूयात. चला. याच्या आधी ही पीपीटी मी एकदा शेअर करून घेतो, म्हणजे सेव्ह करतो. बेरोजगारी. तर बेरोजगारी म्हणजे काय? आपण सगळेजण बेरोजगार आहोत. म्हणजे काय? काम नाहीये. येस, पैसे मिळत नाहीये. म्हणजेच बेरोजगार. येस, व्हेरी गुड. अतिशय बरोबर बोललात तुम्ही. पण एखादा राम नावाचा एखादा मुलगा आहे 12 वर्षाचा. त्याला बळजबरीने काम करावं लागतं. मग अशा वेळेस रामला आपण इथे बेरोजगार असं म्हणू शकतो. तो काम करण्याचा प्रयत्न करतो, काम मागण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काम मिळत नाही. मग अशा वेळेस मी इथे रामला बेरोजगार असं म्हणू शकतो? नक्की? विचार करा थोडा. येस. तर जेव्हा आपण बेरोजगारी असं म्हणतो, याचा अर्थ हा होतो, याची जी बेसिक डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन स्टार्ट होते तुमच्या वयापासून. म्हणजे 12 वर्षाचा आहे, तर मग त्याला इथे आपण बेरोजगार म्हणता येणार नाही. जर तो काम करत असेल, तर याचा अर्थ तो आहे बाल कामगार. तर भारतामध्ये रोजगाराची व्याख्या अशी आहे, की तुमचं वय किती असणं अपेक्षित आहे? 15 प्लस. जर एखाद्याचं वय 15 प्लस आहे, त्याची काम करण्याची इच्छा आहे, पण त्याला जर काम मिळत नसेल, तर अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी इथे बेरोजगार असं म्हणतो. म्हणजे बेरोजगाराची जी काही व्याख्या आहे ती खूप सोपी आहे. कशी आहे? नंबर 1, 15 प्लस वय असणं गरजेचं आहे. नंबर 2, त्याची काम करण्याची इच्छा असणं गरजेची आहे. आणि नंबर 3, पण तरी सुद्धा त्याला काम मिळत नाही. तर अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी इथे बेरोजगार असं म्हणतो. चला, पुढची व्याख्या मला सांगा. रोजगार म्हणजे काय? हे झालं आपली बेरोजगारीची व्याख्या. मग रोजगाराची व्याख्या काय असेल? येस, व्हेरी गुड. म्हणजे हे सेम फॉर्म्युला आपल्याला इथे लागू होतो, की त्याचं वय इथे 15 प्लस असणं गरजेचं आहे. त्याची काम करण्याची इच्छा सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय? त्याला काम मिळालं असेल. तर यालाच आपण इथे रोजगार असं म्हटलेलं आहे. सोपी व्याख्या आहे. रोजगार म्हणजे काय? 15 प्लस वय आहे, काम करण्याची इच्छा आहे आणि काम मिळालेलं आहे. बेरोजगार म्हणजे काय? 15 प्लस वय आहे, काम करण्याची इच्छा आहे, परंतु काम मिळत नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात, की जे अशा प्रकारचे आहे, की ज्यांचं वय 15 प्लस आहे, परंतु त्यांची काम करण्याची इच्छा नाही आणि ते कामही करत नाही. मग अशा लोकांना काय म्हणायचं? 15 प्लस वय आहे, काम करण्याची इच्छाही नाहीये आणि कामही करत नाही. येस, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं आपल्या भाषेमध्ये आळशी प्राणी. तसं त्याला नाही म्हणत, पण मी माझ्या अँगलने सांगतोय. मुळात इकॉनॉमीमध्ये या टर्मला आपण इथे म्हणतो आउट ऑफ लेबर फोर्स. जसं की उदाहरण सांगायचं म्हणजे अ, श्रावण सर मला सांगा प्रामाणिकपणे, तुम्हाला सध्या काम करण्याची इच्छा आहे? नाहीये. तुम्ही काम करत नाहीये. अ, तुमची काम करण्याची इच्छाही नाही, तुम्ही कामही करत नाही. पण तुमचं वय 15 प्लस आहे? येस. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की तुम्ही कोण आहात? आळशी. नाही तसं नाही म्हणायचं. इकॉनॉमीच्या भाषेमध्ये आपण अशा लोकांना इथे म्हणतो आउट ऑफ लेबर फोर्स. तर लक्षात घ्या मित्रांनो, आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजे काय? कोण-कोण आहेत यामध्ये? तर विद्यार्थी, जसं की तुम्ही विद्यार्थी आहात. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करणारे विद्यार्थी आहेत. परत पेन्शनर्स आहे. त्यांचं वय 15 प्लस आहे, पण ते काम करत नाही. आपल्या घरी असणाऱ्या आपल्या गृहिणी असतील. येस, गृहिणी सुद्धा काय? घरामध्येच काम करतात. पण काम या शब्दाचा अर्थ काय होतो, की ज्यापासून तुम्हाला मोबदला मिळतो, त्याला काम म्हणतात. घरामध्ये आपली जी काही गृहिणी आहे ती काम करते, त्याला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी नाही म्हणत. भारताच्या डेफिनिशननुसार इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? की ज्या कामापासून तुम्हाला मोबदला मिळतो, पैसा मिळतो, त्याला म्हणतो आपण काम. त्याला म्हणतो आपण जॉब.
पण आपल्या घरी जे काही महिला आहेत किंवा आपली जी काही आई असेल, बहीण असेल, बायको असेल, त्यांना आपण कधीही त्यांचं वेतन देतो का? नाही. म्हणून ते आपण इथे काम म्हणून कन्सिडर करत नाही. तर लक्षात घ्या, ह्या ज्या काही महिला आहेत, गृहिणी असतील, त्यांच्यानंतर पेन्शनर्स असतील, विद्यार्थी असतील, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? याला आपण इथे म्हणायचंय लेबर फोर्स. चला, टर्म क्लिअर झाली. लेबर फोर्स म्हणजे काय? येस. पण लक्षात घ्या, हे कोणता लेबर फोर्स आहे? मुळात हे काम करत नाहीत ना, म्हणून आपण याला इथे म्हणतो आउट ऑफ लेबर फोर्स. आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजेच काय? 15+ वय आहे, काम करण्याची इच्छा नाहीये, पण कामही करत नाही, याला म्हणतो आपण इथे आउट ऑफ लेबर फोर्स. मग आता इथे तुम्हाला एक गोष्ट आणखी क्लिअर असायला हवी की सर लेबर फोर्स म्हणजे काय? आता याची आपण एक व्याख्या बघूया. तिथे लेबर फोर्स याची व्याख्या अशी होती मराठीमध्ये, यालाच आपण इथे मराठीमध्ये श्रमशक्ती असं म्हणतो. श्रमशक्ती म्हणजे कोण? असे लोक जे कामाच्या लायकीचे आहेत, जे काम करतायत, आणि असे काही लोक की ज्यांना काम करण्याची इच्छा आहे पण त्यांना काम मिळत नाही. थोडक्यात काय, आपल्या देशाची एकदम क्रीम लेअर की जी आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकते, याला आपण इथे वर्किंग एज पॉप्युलेशन असं म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये जर व्याख्या जर सांगायचं म्हटलं तर नॅशनल सॅम्पल सर्व्हेने अशी व्याख्या केलेली आहे की देशामध्ये असलेले एकूण रोजगार संख्या प्लस बेरोजगार संख्या. लक्षात घ्या, लेबर फोर्स म्हणजे काय? रोजगार असलेले प्लस बेरोजगार असलेले यांची एकूण संख्या म्हणजेच काय आहे? लेबर फोर्स. म्हणजे लेबर फोर्स मध्ये दोन्ही प्रकारचे लोक येतात, 15+ असलेले, इच्छा असलेले, काम नसलेले आणि काम असलेले. आता मला सांगा मित्रांनो, श्रावणचा समावेश हा लेबर फोर्स मध्ये असेल का? नाही ना. कारण की बघा, श्रावणाची इच्छा आहे का काम करण्याची? नाहीये. तो काम करतोय का? नाही. मुळात हा जो काही श्रावण आहे तो विद्यार्थी आहे, म्हणजे तो आउट ऑफ लेबर फोर्स मध्ये आहे. लेबर फोर्स म्हणजे कोण? याची व्याख्या एकदम सोपी आहे. 15+ वय असणे, काम करण्याची या व्यक्तीची इथे इच्छा असणे, नंबर 3 त्याला काम मिळालेलं असावं, किंवा असे काही लोक की ज्यांना काम नसलं तरी चालेल पण त्यांचा समावेश हा लेबर फोर्स मध्ये होतो. त्यांची इच्छा आहे ना कधी ते लेबर फोर्स मध्ये काम करणारच आहे. तर ही आहे इथे लेबर फोर्सची व्याख्या. ही व्याख्या कोणी सांगितली असेल आपल्याला? NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. कारण की भारतामध्ये बेरोजगारी मोजण्याचं काम कोण करतात? तर हीच संस्था इथे करत असते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण इथे 4 कन्सेप्ट लक्षात घेतल्या. कोणकोणत्या? बेरोजगार, रोजगार, लेबर फोर्स, आउट ऑफ लेबर फोर्स. चला परत आपण रिपीट करूयात. नीलकंठ, मला सांगा रोजगार म्हणजे काय? इच्छा आहे आणि काम करतोय. रोजगार विचारलं ना तुम्हाला? हा, म्हणजे आहे रोजगार. कुणाल सर बेरोजगार म्हणजे सांगा? यस, इच्छा आहे पण काम मिळत नाही म्हणजेच बेरोजगार. यस, पल्लवी मॅडम मला सांगा आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजे काय? काम नसणे किंवा करत नसणे. उदाहरण कोणकोणते आहेत? विद्यार्थी, गृहिणी, पेन्शनर्स, एमपीएससी यूपीएससी स्टुडंट. लिहा, काही हरकत नाही. यस, लिहा इथे बिंदास. यूपीएससी, एमपीएससी. पण मला सांगा, जर एखादा विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करतोय आणि एमपीएससी करतो, मग तो याच्यामध्ये येईल का? नाही, तो लेबर फोर्स मध्ये येईल, तो याच्यामध्ये येणार नाही. तो प्रॉपर तो रोजगार मध्ये येईल. येस, व्हेरी गुड. तर हे आपण समजून घेतलंय. आता यामध्ये मला सांगा कोमल मॅडम, लेबर फोर्स म्हणजे काय? काम करण्याची इच्छा असणं आणि काम करण्याची इच्छा असणं, काम नसणं सुद्धा, आणि काम करण्याची इच्छा असणं इन्क्लुडेड आहे. म्हणजे याला शॉर्टकट काय म्हणता येईल? येस, याला शॉर्टकट काय म्हणता येईल? रोजगार, देशामध्ये रोजगार असलेली संख्या आणि
बेरोजगार असलेली संख्या यांची टोटल म्हणजेच काय आहे लेबर फोर्स. हे तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला हे सांगितलंय. पण याची बेसिक व्याख्या काय आहे अशी आहे. येस, रोजगार देशात असलेले अधिक बेरोजगार असलेले यांची एकूण संख्या म्हणजेच काय आहे लेबर फोर्स म्हणजेच श्रमशक्ती. तर असा हा एक पॉइंट आहे. आता याच्यामध्ये आपल्याला व्याख्येमध्ये आपल्याला समजून घ्यायची की जी व्याख्या आपल्याला नॅशनल सॅम्पल सर्व्हेने सांगितली असेल तर ही व्याख्या थोडी समजून घ्या. बघा, ही व्याख्या अशा प्रकारची आहे. बेरोजगार म्हणजे कोण? तर यांनी असं सांगितलं की असा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला एका आठवड्यामध्ये 14 तासही काम मिळालं नाही तर त्याला व्यक्तीला म्हणतो आपण बेरोजगार. म्हणजे आपण जी काही व्याख्या बघितली ती एकदम जनरल व्याख्या आहे. येस. आता जसं की एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो की मी समजा 2 तास काम केलंय. पण याचा अर्थ मी रोजगार आहे का? नाहीये. याचा अर्थ जो प्रिस्क्राईब जो आहे कामासंदर्भात, वेळेसंदर्भात याची व्याख्या तुम्हाला इथे दिसते. जर एखाद्या व्यक्तीने एका आठवड्यामध्ये 14 तासापेक्षा कमी काम केलं असेल तर त्याला म्हणतो आपण बेरोजगार. रोजगार म्हणजे काय? ही व्याख्या दिलेली आहे. जो व्यक्ती एका वर्षामध्ये किमान 273 दिवस काम करतो तो आहे रोजगार. आणि विशेषतः रोज काम करतो म्हणजे काय दिवसातून 8 तास. अशा प्रकारे जर तो 273 दिवस काम करत असेल कमीत कमी तर तो आहे रोजगार. नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसारची व्याख्या एकदा परत सांगा. जर एखादा व्यक्ती एका आठवड्यामध्ये 14 तासापेक्षा कमी काम करत असेल तर काढायचं बेरोजगार. आणि जर एखादा व्यक्ती एका वर्षामध्ये दररोज 8 तास याप्रमाणे 273 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काम करत असेल तर काढायचं रोजगार. पण पार्ट टाइम जॉब म्हणजे काय? तर पार्ट टाइम जॉब या शब्दाचा अर्थ हा होतो की जे लोक एका आठवड्यात 14 ते 28 तास काम करतात या लोकांना म्हणतो आपण इथे पार्ट टाइम जॉब. यालाच आपण इथे मराठीमध्ये न्यून रोजगार असं म्हणतो. क्लिअर झालं? जसं की तुम्हाला माहित असेल पार्ट टाइम जॉब म्हणजे किती तास काम असते? कमीत कमी 4 तास. आणि फुल टाइम काम किती आहे? 8 तास. म्हणजे नियमानुसार 8 तासच काम आहे. पण काही काही कंपन्यांमध्ये ऑफिसमध्ये हे काम 10 तास 11 तास एवढ्यापर्यंत असते. पण शासनाच्या नियमानुसार काय आहे? 8 तास. मला सांगा सरकारचा ऑफिसचा टायमिंग किती असतो? येस, 7-8 तास असतो. साधारण 8 तासच असतो. पण जो मधला जो काही 1 तास आहे लंचचा तो नंतर तो ऍड केला जातो. म्हणजे नियमानुसार 8 तासच असतात आणि पार्ट टाइम जॉबचा जो काही स्पेसिफिक टाइम किती आहे? 4 तास. येस. आता मला सांगा तुम्हाला हे दोन्ही अर्थ कळले? एक आपण जनरल अर्थ बघितला आणि आपण एक नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार बघितला. येस ऑर नो? याच्यामध्ये नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार एकदा परत रिपीट करा. रोजगार म्हणजे कोण? डेली 8 तास अशा प्रकारे वर्षातून 273 किंवा त्यापेक्षा जास्त काम असेल तर काढायचा रोजगार. बेरोजगार म्हणजे कोण? एका आठवड्यात 14 तासही काम मिळालं नाही याचा अर्थ आहे बेरोजगार. आणि पार्ट टाइम जॉब म्हणजे काय? एका आठवड्यामध्ये 14 ते 28 तास काम मिळत असेल तर काढायचं अर्ध रोजगार किंवा पार्ट टाइम जॉब. तर मित्रांनो अशा प्रकारच्या आपण ह्या संकल्पना समजून घेतल्यात. आता पुढे आणखीन काही संकल्पना आहेत हे मी तुम्हाला प्रॉपर हे लिहून देणार आहे पण उद्याच्या लेक्चरमध्ये. कारण की आज तुमच्याकडे त्या वह्या नाही आहेत. तर उद्या नेक्स्ट टाइमला नक्कीच घेऊन या. आणि अशाच प्रकारे आपण हा इकॉनॉमीचा जो काही सेशन आहे तो असाच खूप खूप छान एन्जॉय करूया. आणि खूप छान आणि खूप सोपा विषय आहे. येस. चला आज आपण एक पहिल्या दिवशी एक तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट शिकवतो. त्या गोष्टीचं नाव आहे रॉकेट क्लॅप. रॉकेट क्लॅप म्हणजे काय? की ज्यामध्ये एकदम एनर्जी ब्लास्ट होतो आणि ज्यामध्ये जी एनर्जी 14,000 कोटी वर्षापूर्वी निर्माण झाली असेल बिग बँग तर तशा प्रकारचा बिग बँग आपण आपल्या क्लासमध्ये करू शकतो. मला माहिती तुम्हाला विश्वास बसत नसेल पण ती आपल्याकडे जादू आहे आणि ती जादू माझ्याकडे एकट्याकडे नाही आपल्या सगळ्यांकडे आहे. बघायची कशी जादू आहे? आधी मी करून दाखवतो नंतर आपण सगळ्यांनी एकत्र करायची. बघा ही रॉकेट क्लॅप काय आहे बघा. 1 2 3 बूम. जमेल? याला म्हणतो आपण रॉकेट क्लॅप. परत रिपीट करा सगळ्यांनी एकदा. येस. एकदा ट्राय करू आपण सगळेजण. 1 2 3 बूम. हाताने शू का करायचंय? कारण की रॉकेट आहे ना. चला रेडी आहात परत? येस. 1 2 3
बूम. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा पहिला लेक्चर आपण इथे थांबवतोय. इंट्रोडक्शन आपण बघितलं, बेरोजगारी आपण याच्या व्याख्या बघितल्यात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा टॉपिक आणखी डिस्कस करूया. तर चला तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. आणखीन काही क्वेश्चन्स, काही डाऊट्स आहेत? यस, कुणाल सर, नीलकंठ, कोमल मॅडम, पल्लवी मॅडम, श्रावण, एनी क्वेश्चन्स? नाही. चला उद्या आपण भेटूयात. आज तुम्ही काही अभ्यास करू नका. आज फक्त एक वही विकत घ्या, रेफरन्सेस विकत घ्या नसतील तर, आणि जे आज आपण शिकवलं, जी पीपीटी तुम्हाला शिकवली, याच्यातून जे काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, याचं कन्क्लुजन तुम्ही तुमच्या वहीमध्ये मांडा. आणि तुम्ही काय करणार आहात ते सुद्धा तुम्ही इथे मांडू शकता, की कसं आपल्याला 5 डायमेन्शनमध्ये अभ्यास करायचा आहे, तुम्ही किती वेळ देणार आहात, हे सगळं मेन्शन करा. ठीक आहे. चला आज आपण इथे थांबूयात.